as we are in the Christmas season, नाताळच्या समयामध्ये आपण सगळे असताना there is also a very sad news. एक दुःखद बातमी सुद्धा आज आहे जी मला तुम्हाला द्यायची आहे. Our pastor, our beloved pastor A.J. Gaikwad has gone to be with the Lord. आपले प्रिय पास्टर ए.जे. गायकवाड प्रभूकडे राहायला निघून गेलेले आहेत. And it's really heartbreaking. आणि ही बातमी हृदय तोडणारी बातमी आहे. He has been with us for the past 18 plus years. पास्टर ए.जे. गायकवाड गेली 18हून अधिक वर्ष आमच्या सोबत काम करत होते. A very faithful pastor. अतिशय विश्वासू पास्टर खिरडीमध्ये आपली एक शाखा चालवायचे ते. Yes, in Kiridi, he and his wife were ministering for many years. अहमदनगर जवळ खिरडी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये गेले सुमारे 15-18 वर्ष पास्टर ए.जे. गायकवाड आणि त्यांच्या पत्नी दोघे जण मिळून प्रभूची सेवा आपल्या चर्चच्या बॅनर खाली करायचे. He started as a cell leader. आणि त्यांची सुरुवात ताडीवाला रोडवर एक सेल लीडर म्हणून झाली होती. And God raised him up to be a full-time pastor. आणि देवाने त्यांना पूर्ण वेळ पास्टर म्हणून इथे उभं केलं. Our heart really goes out for them. and माझं the हृदय family, तुटतं his या son. परिवारासाठी. संदेश, आम्ही तुझ्या सोबत आहे बेटा. Very faithful pastor. अतिशय विश्वासू पास्टर. And so I pray that God will comfort the family. देवाने या परिवाराचं सांत्वन करावं अशी माझी प्रार्थना आहे. And we are with you. आम्ही तुमच्या सोबत आहोत सिस्टर. हार मानू Don't नका. worry. हार नका मानू. हं? The आम्ही church आहोत. will stand, church will run. चर्च तुमच्या सोबत आहे. चर्च उभं राहील, ते चर्च चालेल. The husband started the church, the wife will continue it. पतीनी ती सेवा सुरू केली होती, पत्नी ती सेवा पुढे नेईल बेटा. तुझी आई करेल. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. प्रभूचे आभार. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणं फार छान आहे. Amen. आमेन. We will have a short message today आज एक छोटासा संदेशच मी देणार आहे. because we are going to have breaking of bread. कारण की पुढे प्रभू भोजन सुद्धा आहे. And you all look very nice in red. तुम्ही सगळेजण आज लाल रंगात छान दिसत आहात. Unfortunately, I couldn't wear it. दुर्भाग्याने मी लाल घालू नहीं शकलो. कॉन्ट्रास्ट अच्छा दिखता पास्टर. ये लाल और Amen. हम लाइट. Praise God. तुम भड़क हम लाइट. Look beyond your challenges. तुमच्या आव्हानांपलीकडे बघा. Look beyond your challenges. तुमच्या आव्हानांपलीकडे बघा. We'll open our Bibles to Proverbs chapter 4 verse 25. नीतिसूत्र याचा 4था अध्याय त्यातलं 25वे वचन आपण यावेळेला काढूया. Let thine eyes look right on and let thine eyelids look straight before thee. नीतिसूत्र 4था अध्याय त्यातलं 5वं वचन 25वे वचन. तुझे डोळे नीट समोर अवलोकन करोत आणि तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ पाहोत. Praise God. देवाला धन्यवाद. Let your eyes look straight. तुमचे डोळे सरळ पाहू देत. Fix your gaze straight on Jesus Christ. म्हणजे लक्ष अगदी संपूर्णतः येशू ख्रिस्तांवरती केंद्रित करा. Look straight ahead of you. सरळ बघा. नजरा सरळ ठेवा. समोर बघा. Don't look behind you. पाठीमागे बघू नका. Look before you. तर तुमच्या समोर बघा. Look before you means you are looking with confidence. आणि तुमच्या समोर बघा म्हणजे तुम्ही विश्वासाने समोर पाहत And आहात. when you look forward, आणि जेव्हा तुम्ही समोर पाहता everything will turn out right. मग त्यावेळेला सगळं काही तुमच्यासाठी अगदी बरोबर घडेल. Because Bible says, कारण की बायबल सांगतं fixing your eyes on Jesus, आपले डोळे येशू ख्रिस्तांवर केंद्रित करणे. the author and finisher of your faith. तुमच्या विश्वासाचा जो आदी आणि अंत आहे. Look straight also means सरळ बघा म्हणजे याचा अर्थ असाही don't look down. की तुम्ही खाली बघू नका. A person who looks down is anxious एखादा व्यक्ती जो खाली पाहत असतो तो चिंताक्रांत असतो and depressed. आणि तो नैराश्यात असतो. He has given up. त्याने हार मानलेली असते म्हणून डोकं खाली करून तो चालतोय. Don't look down with shame. तर खाली बघू नका. लज्जेनं आणि अपमानाने खाली डोकी वाकवून चालायची गरज नाही. Because Jesus took our shame on the कारण cross. येशूंनी आपला अपमान आणि लज्जा वधस्तंभावर घेतलेली आहे. He made us to look confident. आणि येशूंनी आपल्याला असं आपण विश्वासाने ओतप्रोत भरलेलं दिसावं असं केलेलं आहे. Because the devil wants you to look down. कारण सैतानाची तर इच्छाच आहे की तुम्ही डोकी खाली करून चालावं. He wants you to look down with shame. आणि सैतानाची इच्छा आहे लज्जेनं अपमानानं तुम्ही डोकी खाली करून चालावं. No, you have to lift up your head. तर असं नाहीये तुम्ही तुमची मस्तक वर करून चाला. Because God is the lifter up of heads. कारण येशू ख्रिस्त देवबाप आपला माणसांची मस्तक उंच करणारा देव आहे. A confident person looks up. आणि जो विश्वासाने भरलेला माणूस असतो तो वर पाहतो. Praise God. देवाला धन्यवाद. When you
hang your head in shame, आणि जेव्हा तुम्ही लज्जेनं आपली डोकी खाली नमवता you can only see dust. तेव्हा मग आपल्याला खाली फक्त धूळच दिसते And you can only see the cursed earth. आणि तेव्हा आपल्याला खाली फक्त शापित भूमीच दिसते. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Luke 13 verse 12, लूकचा 13वा अध्याय आणि त्यातल्या 12व्या वचनामध्ये बायबल सांगत आहे, there was this woman एक स्त्री होती who was hunchback. आणि ती कुबडी होती, कुबडी, She couldn't look up. आणि तिला वर बघता यायचं नाही. She was only looking down, ती फक्त खाली बघूनच चालायची कारण ती कुबडी होती. as though she was searching for some grave. आणि अशी खाली बघून चालायची की जणू काय आपली स्वतःची कबरच शोधत आहे. It was an embarrassment for her. आणि अर्थातच तिच्यासाठी अपमानित आणि लज्जित बाब होती ही की कुबड असल्यामुळे तिला खाली वाकूनच चालायला लागायचं. Amen. Amen. And when she came for the meeting of Jesus, आणि एकदा हीच कुबडी बाई जेव्हा येशूंच्या सभेला आली, Jesus called her up in front येशूंनी त्या बाईला पुढे बोलावलं and he said, आणि येशू तिला म्हणाले woman, की बाई, you are loosed from your infirmity. तुझ्या व्याधीपासून आज तू मोकळी होत आहेस. The moment Jesus said that, आणि ज्या क्षणाला येशू तिला हे बोलले, he touched her येशूंनी तिला स्पर्श केला and she stood up आणि straight. ती बाई अगदी सरळ ताठ उभी राहिली. Jesus wants you to stand up straight. तसं येशूंची इच्छा आहे की तुम्ही सरळ ताठ उभे राहा. Jesus wants you to look straight ahead of you. आणि येशूंची इच्छा आहे की तुम्ही सरळ ताठ उभे राहून सरळ समोर बघा. No more shame, आता लज्जा नाही, no more fear, आता भीती नाही, no more weakness. आता अशक्तपणा नाही, Power of God, आता देवाचं सामर्थ्य आहे, strength of God, आता देवाची ताकद आहे, confidence of God. आता देवाने दिलेला विश्वास आहे. No matter what you have done, आणि काही जरी तुम्ही केलेलं असलं Jesus has taken it all upon on the cross. तर नेहमी लक्षात ठेवा की येशूंनी ते सगळं वधस्तंभावर नेलेलं आहे. Repent and stand straight त्याचा पश्चाताप करा आणि सरळ उभे राहा. because कारण Jesus now loves you. आता येशूंचं तुझ्यावर प्रेम आहे Jesus now accepts you. आणि आता येशू तुला स्वीकारतात. In other words, दुसऱ्या शब्दात the law has put you down. नियमशास्त्राने तुला खाली वाकवलं. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले you are also the daughter of की Abraham. तू सुद्धा अब्रामाची कन्या आहे. And if you are the daughter of Abraham, म्हणूनच येशू त्या कुबड्या बाईला म्हणाले, तू अब्रामाची कन्या आणि जर तू अब्रामाची कन्या आहेस you have to stand straight. तर तुला सरळ उभं राहावं लागेल. Daughters of Abraham should stand straight. अब्रामाच्या कन्या सरळ ताठ उभ्या राहायला पाहिजे. Daughters of Abraham should be confident. अब्रामाच्या मुलींमध्ये विश्वास असायलाच पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. The law had put our heads down नियमशास्त्राने आपली डोकी मात्र वाकवली, नमवली, झुकवली. because we couldn't keep the law. का आपल्याला नियमशास्त्र आणि कायदा पाळता आलाच नाही. That's why we were always looking down. आणि म्हणून नेहमी आपण खाली बघूनच चालत होतो का आपल्याला नाही जमले ते सगळे नियम पाळायला. God gave the law, देवाने नियम दिले but we couldn't keep it. पण आपल्याला नाही ना जमले ते नियम पाळायला. It's so strict. आणि किती कडक नियम होते ते. We couldn't keep it. आपल्याला ते कडक नियम पाळता आले नाहीत. And every time we saw the law, आणि ज्या दर वेळेला आपण त्या नियमांकडे, नियमशास्त्राकडे पाहिलं, every time we read the 10 commandments, ज्या दर वेळेला आपण त्या 10 आज्ञा वाचल्या, our head was down आपली डोकी अशी खालीच नमली. because कारण we couldn't apply one commandment of God in our life. आपल्याला देवाची एकही आज्ञा 10 आज्ञांमधली धड पाळता आली नाही. But Jesus kept it for us. पण येशूंनी आपल्यासाठी त्या 10 आज्ञा पाळल्या. All the 10 commandments he kept. सर्व 10 आज्ञा येशूंनी आपल्यासाठी He पाळल्या. was the most perfect person to आणि- ever walk on the face of the earth. येशू ख्रिस्त एक अतिशय परिपूर्ण, सगळ्यात जास्त परिपूर्ण व्यक्ती या पृथ्वीच्या पाठीवर चालणार आहे. Every law he kept. प्रत्येक नियम येशूंनी पाळलेला आहे. And he paid the price on the cross. आणि येशूंनी वधस्तंभावर किंमत मोजलेली And he आहे. said it is finished. आणि येशू म्हणालेले आहेत की आता हे संपलं. In other words, दुसऱ्या शब्दात you don't need to look down. आपण खाली असं झुकून चालायची गरज No नाही. more the law will put fear in you. आता नियमशास्त्र तुझ्यामध्ये भीती घालू शकत नाही. Because grace has come. कारण कृपा तुझ्यावर आलेली Grace आहे. has come to lift you up. कृपा तुला वर उचलायला, वर आणायला आलेली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That's why I look up. आणि म्हणून मी वर पाहतो. I don't look down. मी खाली बघून कधी चालत I नाही. look up मी नेहमी वर बघूनच because चालतो. my God has lifted me up. कारण माझ्या देवाने मला वर आणलेलं आहे. खाली बघून चालायची काही गरज नाही. जे करावं ते मी केलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You know, when Lot left Abraham, तुम्हाला ठाऊक आहे जेव्हा लोट अब्राहमाला सोडून गेला, Abraham was looking around. अब्राहम अवतीभोवती बघत होता. In Genesis chapter 13 verse 11, उत्पत्तीचा 13वा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन. look at what Lot did. आणि लोटाने काय केलं तिथे तुम्ही बघा. उत्पत्ती 13:11 मध्ये. Lot, look what supposedly was the best place. आणि लोटाने स्वतःसाठी जी एक अतिशय उत्तम अशी जागा दिसत होती ती निवडली. Because कारण Abraham said, let us not fight. अब्राहम त्याला म्हणाला की आपण भांडण नको करायला. देख, आपण We are झगडा नाही relatives. करत.
आपण नातेवाईक आहोत देख आपण झगडा नाही करणार. We should not fight. आपण भांडता कामा नये, आपण भांडायचं नाही, आपण नातेवाईक आहेत. What you want, you take. आपण नात्यात आहोत, तुला जे हवं ते तू घे And the leftover I will take. आणि उरलं सुरलेलं जे असेल ते मी घेईन. And so Lot took the best portion. आणि लोटाने मग नजर सगळीकडे फिरवून अतिउत्तम जो प्रदेश त्याला वाटला तो घेतला. The best place was next to Sodom. आणि सदोमाच्या शेजारी अतिउत्तम प्रदेश होता तो त्याने घेतला. And so Abraham said, okay. आणि अब्राम त्याला म्हणाला ठीक आहे. And so when Lot left Abraham, आणि मग लोटाने जेव्हा अब्रामाला सोडलं, Abraham was looking around. अब्राम अवतीभोवती बघत होता. And that was the time आणि त्या वेळेला God spoke to Abraham. देव अब्रामाशी बोलला Lift up your eyes आणि now. अब्रामाला म्हणाला की तुझे डोळे आता वर कर. What did he say? देव अब्रामाला काय म्हणाला? Lift up your eyes now. तुझे डोळे आता वर कर. Lot looked down because he wanted the earth. लोटाने खाली पाहिलं कारण त्याला पृथ्वीच हवी होती. You look up. तू वर पहा, Look up तू वर पहा. from the place where you are. आणि जिथे कुठे तू आहेस त्या जागेतून, Look up from the place where you are. जिथे तू आहेस त्या जागेतून तू वर पहा. Don't look at that place that Lot took. आणि जी लोटाने जमीन घेतली ती जमीन नको बघू, तिथे नको बघू. Amen. Amen. Look up. वर पहा And I will give you everything. आणि मी तुला सगळं देईन. Praise God. देवाला धन्यवाद. I will give you मी everything. तुला सगळं काही देईन, पण तू लोटाने जे नेलंय तिथलं खालच्या गोष्टींवर बघू नको, वर बघ. Don't look down. खाली नको बघू, Look up. वर पहा. Because God has something वर special बघा, reserved for कारण you. देवाकडे तुमच्यासाठी काहीतरी खास देवाने ठेवलेलं आहे. What the world cannot give, God will give to आणि you. जे जग तुला देऊ शकत नाही ते देव तुला देऊ शकतो आणि देईल. Amen. Amen. Don't look at that place. Don't look at your circumstance. तर त्या जागेवरती बघू नको, तुझ्या परिस्थितीकडे बघू नको, माया लावून नुसतं आपलं खाली बघायचं, जागा बघायच्या, जमिनी बघायच्या, परिस्थिती बघायची. नॉट रिक्वायर्ड, गरजेचं नाहीये. It will put you in a circle. त्यातनं मग तुम्ही त्या चक्रामध्ये अडकाल And you will not be able to come out of it. आणि त्या चक्रात अडकला की मग त्याला अंत नाही, त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकणार There नाही. is so much happening on your behalf तुमच्या वतीनं इतकं काही घडत आहे than what you are experiencing now. की आता सध्याला जो काही तुम्हाला अनुभव येत आहे त्याच्याही पलीकडे तुमच्या वतीनं इतकं काही घडतंय. Amen. Amen. Experience is one thing and what is happening from God is quite another. बघा, अनुभव एक वेगळी बाब आहे, पण देवाच्या बाजूनं देव जे काही करतोय ते एक वेगळंच आहे. Sometimes you have to forget what you're experiencing and look around at what God is doing for आणि you. कधी कधी आपल्याला जो अनुभव येत आहे तो आपण विसरायचा आणि देव काय करत आहे ते अवतीभोवती बघायचं. Praise God. त्यासाठी वर बघायचं, त्यासाठी डोळे उघडे ठेवायचे. Right now you must be experiencing some turmoil in your आता या life. वेळेला कदाचित तुझ्या जीवनात तुला काही वादळाचा अनुभव येत असेल, But don't look down. पण ठीक आहे ना, खाली बघू नको, Look up. वर बघा. God is there to देव remove आहे. you out of that trial and देव आहे ना, त्या सगळ्या संकटातनं तुम्हाला बाहेर काढायला. And the storms देव आहे of ना. life. जीवनी वादांमधून बाहेर काढायला देव आहे, मग खाली बघत कशाला जगायचं. You know, Pharaoh made things very hard for the children of Israel तुम्हाला माहितीच आहे की फारो राजाने इस्रायली मुलांसाठी गोष्टी अगदी अवघड करून सोडल्या. because कारण Moses came and said, let my people go. मोशे आला आणि मोशे त्याला म्हणाला की माझ्या लोकांना सोड, माझ्या लोकांना जाऊ दे. In Exodus 7:1, निर्गमाचा 7वा अध्याय पहिल्या वचनात त्याची नोंद आहे. the Lord said to Moses, आणि मग परमेश्वर मोशेला म्हणाला, see, बघ, I have made you as God to Pharaoh. मी तुला फारोसाठी देव करून ठेवलेलं आहे. Go with that power. त्या सामर्थ्याने तू जा, कारण फारोसाठी मी तुला देव असं केलंय. See, for Pharaoh I have made you as God. 7:1 निर्गम मध्ये लिहिलंय, तुम्ही वाचा. देव त्याला म्हणाला, मोशे मी फारोसाठी तुला देव असं करून ठेवलंय, तू जा. Don't see what you are seeing now, आणि तुला आता जे दिसतंय ते बघत बसू नको, but see डोक्याला हात what मारू. God calls you. देव तुला जे करायला बोलवत आहे त्याच्याकडे बघ, डोक्याला हात मारून बसायची See गरज what नाही. God, name God gives you. आणि जे नाव तुला देव देत आहे त्याच्याकडे बघ ना. See the position that God has given you. आणि जी अवस्था, जे पद, जी जागा देव तुला देत आहे त्याच्याकडे बघ. See what God has made you. आणि देवाने तुला काय करून ठेवलंय, तू काय होता आणि काय झाला, अरे ते बघ ना. Amen. Amen. He says, I made you a God. आणि तो म्हणतो, परमेश्वर त्याला म्हणाला, मोशे मी फारोसाठी तुला देव केलंय, Don't go like a man. तर माणसासारखा त्याच्या समोर जाऊ नको. Go like a God to him. माणसासारखा मिंदा बनून जाऊ नको, त्याच्या समोर देवासारखा जा. Because only God can cast out demons. कारण की फक्त देवच दुरात्मे काढू शकतो. Only Jesus can cast out demons. फक्त येशू ख्रिस्त सैतान, भूत आणि दुरात्मे काढून लावू शकतात. Go as the Son of God. असा जा की जणू तू देवाचा पुत्र आहेस. Amen. आमेन. Say, go as though things will become easy for you. आणि असा जा की तुझ्यासाठी गोष्टी सगळ्या सोप्याच होणार आहेत. असं डोकं खाली करून, मिंद बनून, शॉक्ड, टेन्स्ड, गरज नाही. देव आहे ना. Because Moses was scared. कारण मोशेला भीती वाटली. How can I go before this great एवढा Pharaoh? मोठा फारो राजा आहे, त्याच्या समोर मी कसं जायचं. But you are going in my name. अरे पण माझ्या नावात जातो, विसरलाय का.
Amen. माझ्या नावात जातोयस ते तू विसरलंयस का? मी फारोपेक्षाही मोठा आहे बेटा. Yes, don't lose sight of where you're going, but don't lose sight also of whom you belong to. आणि अर्थातच तू कुठे जातोयस हे दृष्टीआड करू नको, पण तू कोणाचा आहेस हेही दृष्टीआड करायची गरज नाही. Amen. Amen. You can put up with anything and anybody along the way if you have Jesus with आणि you. येशू ख्रिस्त जर तुझ्या सोबत असतील ना, तर मार्गामध्ये येणाऱ्या कुठल्याही गोष्टीला आणि कुठल्याही माणसाला तोंड द्यायला तू सज्ज आहेस. Realization is very important. त्याची जाण होणं महत्वाचं आहे. Amen. आपल्याला त्याची जाण होत नाही म्हणून आपल्याला काही कळत नाही. Praise God. जाण व्हायला पाहिजे की प्रभू माझ्या सोबत आहे You are in the place of honor. आणि तुम्ही मानाच्या जागी आहात. God stands right next to you. आणि अगदी देव तुझ्या शेजारी उभा आहे. Jesus will never forget you. येशू तुला कधी विसरणार नाहीये. Amen. आमेन. No matter what you have done, आणि तू काही जरी केलेलं असलं forget ना, the past things. ठीक आहे ना, झालं ते झालं, बीत गई वो बीत गई. आता भूतकाळातल्या गोष्टी बोलून बोलून काय होणार आहे? God is going to do a new thing. देव एक नवीन काम करणार आहे, त्याच्याकडे तरी लक्ष लाव. I am here to tell you, आणि मी तुम्हा लोकांना सांगायला आहे ना there इथे, is much more than you have ever expected. तुम्ही जी काय आशा अपेक्षा ठेवली आहे ना, त्याच्याही पलीकडे बरंच काही देवाने ठेवलंय बरं का. There is much more than what your eyes can show you now. आणि तुझे डोळे तुला आत्ताला जे काही दाखवत आहेत त्याच्याही पलीकडे बरंच काही देवाने ठेवलंय. तुला दिसत नाही म्हणून नाहीये असे अंदाजच तुझे चुकीचे आहेत. The eyes of faith can show you greater things than your eyes of the natural. आणि विश्वासाचे डोळे तुला महान गोष्टी दाखवू शकतात. नैसर्गिक डोळ्यांनी दिसलं तरी फायदा नाहीये. Praise God. विश्वासाचे डोळे महान गोष्टी दाखवतात. There is much more than the plan that you have in your heart. तुझ्या हृदयामध्ये जी काही प्लॅनिंग आणि योजना तू केली आहे ना, त्याच्याही पलीकडे देवाची ते म्हणतात ना भारी योजना आहे, भारी. God has great plans for you. देवाच्या योजना तुझ्यासाठी महान आणि भारी Plans आहे. to prosper you. देवाची योजना आहे तुला समृद्धी द्यावी. Jeremiah 29 verse 11. आणि इर्मया 29:11 मध्ये लिहिलेलं आहे I have got great plans for की you. माझ्या योजना तुझ्यासाठी महान आहेत असं देव म्हणालाय. There is much more happening than it is happening now. आणि आता जे काही घडत आहे त्याच्याही पेक्षा जास्त बरंच काही देवाकडच्या बाजूने घडत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Your experience is nothing compared to what God is kept for us. तुला जे अनुभव आलेले आहेत ना ते काहीच नाहीयेत रे. देवाने आपल्यासाठी जे राखून ठेवलंय त्याच्यासमोर तुला आलेले अनुभव नाही. एवढे अनुभव आले, असे आले, तसे आले, चांगले आले, वाईट आले, ते काय नाही आले. अजून खूप बाकी आहे. Praise God. पिक्चर अभी बड़ी बाकी है मेरे दोस्त. Save your dancing for something great happening now. काहीतरी महान कार्य आता होणार आहे अशासाठी तुझं नाचणं गाणं जरा वाचवून ठेव. Praise God. पुढे फार नाचायला लागणार आहे आणि प्रभूची गाणी गायला लागणार आहे, त्याच्यासाठी जरा ते वाचवून ठेव. Praise God. सारा कुछ आज ही गा के मोकळा नहीं होना. Amen. आमेन. We will learn a few things on how to face challenges in life. आणि थोड्या गोष्टी आपण शिकूया. जीवनामध्ये आलेल्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं ते शिकू. First point. पहिला मुद्दा घ्या. Steadfastness amidst challenges. आव्हानांमध्ये आपल्यात एक सातत्य पाहिजे. Challenges will come, आव्हानं तर येणारच आहेत, ते आयुष्याला बांधलेली आहेत, but there should be a पण एक steadfastness in you. सातत्य पाहिजे आपल्यात की स्थिर स्थावर मी नाही डगमगत. मुझे कुछ नहीं होता, कुछ भी होया तो कुछ नहीं होता, प्रभू मेरे साथ है. Paul says in 1 Corinthians 16 verse 9. 1 करीन 16:9 मध्ये पॉल बोललेला आहे. For a great door and effectual is opened unto me, and there are many adversaries. 1 करीन 16 अध्याय 9 वचनामध्ये पॉल म्हणतो, कारण मोठा व कार्य साधण्याजोगा दरवाजा माझ्यासाठी उघडलेला आहे आणि विरोधही मला पुष्कळ Say, आहेत. At the gate of breakthrough there are challenges. नवीन कोरी सुरुवात व्हायच्या दारापाशी आव्हानं सुद्धा खूप असतात बेटा. Always remember, challenges are just an opening for you to reach to your blessings. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आव्हानं तुमच्यासाठी एक सुरुवात आहे, तुमच्या आशीर्वादांपर्यंत पोहोचायची सुरुवात. Once you cross the challenges, आणि त्या आव्हानांना एकदा का तुम्ही पार केलं, there are blessings मग reserved. आशीर्वाद तुमच्यासाठी राखून ठेवलेले आहेत. So challenges may be the devil is trying to stop you to get into where God has kept something for you. त्या आव्हानं कदाचित देवाने तुमच्यासाठी जे काही ठेवलेलं आहे त्यापर्यंत तुम्हाला न पोचू द्यायला सैतानाने आणून ठेवलेली आडकाठी So always- असू शकतात. So always look at challenges as only a door where if I cross, I will enter the grace of God. तर नेहमी आव्हानांकडे अशा नजरेनं बघायचं की आव्हान म्हणजे माझ्यासाठी एक दार आहे आणि त्या दाराला मी उघडलं की तिथे पुढे देवाची कृपाच माझ्यासाठी हजर आहे. Amen. Amen. So go through these challenges, तर या आव्हानातनं जायचं बेटा. because the road of challenges
takes you to the road of blessing. का आव्हानांचा रस्ता तुम्हाला आशीर्वादांच्या रस्त्यावर घेऊन जातो. मुंबई गाठायची असेल तर हायवे गाठायला लागेल असा प्रकार आहे. It takes you to your destination. आणि तुमच्या मुक्काम पोस्टापर्यंत तो रस्ता तुला पोहोचवणार आहे. आव्हानातनं जा, आशीर्वादापर्यंत पोहोचशील. Amen. Amen. Paul says पॉल बोलला in 1 Thessalonians 3rd chapter 1 to 3. 1 थेसलनी 3रा अध्याय 1 ते 3. Therefore, when we could no longer endure it, we thought it good to be left in Athens alone and sent Timothy, our brother and minister of God, and our fellow laborer in the gospel of Christ, to establish you and encourage you concerning your faith, that no one should be shaken by these afflictions. For you yourselves know that we are appointed to this. आमेन. 1 थेसलनी 3रा अध्याय 1 ते 3 मध्ये पॉल आपल्याला सांगत आहे, म्हणून आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेने येथे एकटेच राहावे असे आम्हास बरे वाटले. आणि तिमोथी आमचा भाऊ आणि ख्रिस्ताच्या शुभवर्तमानात देवाचा सहकारी, याला आम्ही यासाठी पाठवले की त्याने तुम्हाला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाविषयी तुम्हाला बोध करावा, तो असा की कोणीही या संकटांमुळे ढळू नये. आणि तुम्ही स्वतः जाणताय की आपण याच्यासाठीच नेमलेले आहोत. Praise God. Amen. Nobody should be shaken in these challenges. he आणि said. या आव्हानांमध्ये कोणीही ढळायचं आणि हादरायचं नाही असं पॉल बोललाय. Life is full of challenges. आयुष्य आव्हानांनी भरलेल्या आव्हानं रोज येतील कदाचित. It may be ranging from insecurity, bad governance, or debt problem. कर्जबाजारी पण म्हणा, असुरक्षितता म्हणा, कुठल्याही क्षेत्रातनं ते येऊ शकतात. There are political upheavals. आणि राजकारणी चढउतार पण त्यामध्ये असू शकतात. आव्हानं याला कुठलीही गोष्ट कारणीभूत होऊ शकते, घरची, बाहेरची, दारची, ऑफिस मधली कुठली. Everywhere. सगळीकडनं, परिवारात म्हणा, बाहेर म्हणा, घरी म्हणा, सगळीकडनं आव्हानं येऊ शकतात. You know, Paul here wanted some partners to help him in the ministry. आणि पॉलला इथे माहितीये काही सहकारी गरजेचे होते. मिनिस्ट्रीमध्ये, सेवेमध्ये त्याला सहकार्य म्हणजे मदत करायला. Because in Athens, all these wise heads were a great pain to Paul. कारण एथेन्समध्ये जी सगळी हुशार आणि पंडित मंडळी होती ना, ती पॉलच्या डोक्याला ताप झाली होती. Their scoffing and jeering was hard for Paul alone to deal. आणि त्यांची निंदा, त्यांची मस्करी, त्यांची थट्टा पॉलनं एकट्यानं सगळं काही ते हाताळणं अवघड होतं. He wanted some fellow friends with him. तर पॉलला काही सहसहकारी हवे होते की जे त्याला मदत करतील, त्याला आधार देतील. But then पण मग he had to send his team to Thessalonica पॉलला मात्र त्याची टीम थेसलनीला पाठवावी लागली. urgently because he wanted to see how they were faring there. आणि अगदी तात्कालिक रीतीनं पॉलला त्याची टीम म्हणजे बाकीचे सहकारी थेसलनिकाला पाठवावे लागले, कारण तिथेही जाऊन बघायचं होतं की त्यांचं कसं चाललंय. Because in Athens it was important, but Thessalonica also was important. कारण एथेनमध्ये तर महत्वाचं आणि गरजेचं होतं, पण थेसलनिकामध्ये सुद्धा गरजेचं आणि महत्वाचं होतं. So he didn't know what to do. मग आता पॉलला कळेना काय करायचं. So Paul sent them तर पॉलने आपल्या बाकीच्या गटाला पाठवून दिलं. and he said, I will stay back alone. आणि पॉल म्हणाला, मी एकटा इथे एथेनमध्ये राहतो, तुम्ही जा, I will handle them. मी हे सगळं हाताळतो, मी या लोकांना, पंडित हुशार माणसांना मी बघून घेईन. You need people like this, like अशी Paul, माणसं लागतात आपल्याला पॉल सारखी बेटा, who can say, जी म्हणू शकतील you go ahead and do the other work. तुम्ही जाऊन बाकीचं काम करा, I will handle this work. बाकीचं सगळं मी बघून घेतो, अशी म्हणणारी माणसं पाहिजेत, जी अलीकडे फार तुरळक सापडतात. God is pleased with such people. आणि देव अशा लोकांवर प्रसन्न होतो जी म्हणतील की आप लोग जाके बाकी का देखो, इधर मैं बैठा है, मैं सब देख लेगा. Amen. Amen. And so he stayed baक and he was disputing with these hard nuts. आणि पॉल म्हणून एथेनमध्ये मागे राहिला आणि या सगळ्या अशा कडक कवच असलेल्या माणसांना हाताळत राहिला, पंडित हुशार ज्ञानी माणसं. But he didn't mind staying back. आणि पॉलला हरकत नव्हती. पॉल म्हटला, मला हरकत नाही, मी एथेनमध्ये एकटा मागे राहतो, तुम्ही लोक जा. Sometimes कधी कधी challenging situations has to be handled alone. आव्हानात्मक परिस्थिती एकट्याने हाताळायला लागते आणि त्यात आपल्याला हरकत नसावी, वाईट वाटून घ्यायची Sometimes गरज नाही. you have to face it alone. कधी कधी तुम्हाला एकट्याला त्याला तोंड द्यावं लागेल. त्यात वाईट काय वाटून घ्यायचं, बिचारा मी अकेलाही हँडल करणार, Nobody is there for माझं me. कोणी नाही, माझ्या I am all alone. मी एकटा आहे. You are not alone. You have the grace of God with पहिलं you. तू एकटा नाहीच आहे, देवाची कृपा तुझ्या सोबत आहे. एवढं काय रडगाणं काय By त्याच्यात? the grace of God we can do it. आणि देवाच्या कृपेनं आपल्याला सगळं काही करायला जमणार, एवढं रडायची गरज काय? We don't always need some left shoulder and right shoulder. आपल्याला नेहमी डावा lean आणि on. उजवा खांदा एखाद्या माणसाचा रडायला गरज नाहीये. Not always. नेहमी कशाला लोक पाहिजेत आजूबाजूला त्यांच्या खांद्यावर पडून रडायला?
When will we depend and lean on मग God? आपण देवावर कधी अवलंबून राहणार आहे? देवाचा आधार घेऊन जगायला कधी शिकणार आहात? Because here the Thessalonian church also suffered a lot of challenges for their faith. कारण की थेसलोनिका चर्चला सुद्धा फार मोठी आव्हानं समोर येत होती. And so Paul was exhorting them to be steadfast. तर पॉल त्या लोकांना बोध करत होता की असं हलू नका, डळू नका, हादरू नका, अरे खंबीर उभे राहा रे बाबा. So we are also encouraged today as the church. तर आज चर्चच्या नात्यानं आपल्याला सुद्धा त्यातनं प्रोत्साहन मिळतच आहे. Don't be disturbed. आणि ते प्रोत्साहन काय आहे की विचलित व्हायचं नाही काहीतरी झालं तरी. Don't be led astray by the daily afflictions. आणि रोजच्या दिवसाला जे काही त्रास येतात, आव्हानं येतात, त्यांनी बहकायची गरज नाही. Confront them in the name of तर Jesus. त्यांना नडायचं, येशूंच्या नावात त्याला विरोध करायचा. Have your testimony strong. आणि एक स्वतःची साक्ष जरा खंबीर ठेवा. You know, the more testimony you have, the more stronger you are. जेवढी जास्त साक्ष तुझ्या स्वतःच्या जीवनात असेल तेवढं जास्त तू प्रभूत खंबीर आहे असं आमच्यासारखे लोक म्हणणार. Say, in your afflictions, बघ तुझ्या त्रासांमध्ये open the file of your testimony. तुझ्या साक्षीची फाईल उघड That will keep your head above the water. आणि त्यातनं तुझं डोकं नेहमी पाण्यावर राहील. We all have testimonies. आपल्या सगळ्यांच्या जीवनात साक्षी केलेल्या आहेत देवाने. And that will take us over. आणि त्यातूनच मग आपल्याला विजय मिळणार आणि आपण वर जाणार आहोत. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. देवालाच धन्यवाद. We have to be having good cheer because Jesus has overcome the world. आपण आनंदाने राहायला पाहिजे कारण येशूंनी जगावर मात केलेली आहे. Jesus said in John 16:33, योहान 16:33 मध्ये येशू बोललेले आहेत. you will have many tribulations, अनेक संकट तुझ्या जीवनात येणार आहेत. but be of good cheer. पण आनंदाने राहा, धीराने राहा. For I have overcome the कारण world. की मी जगावर मात केलेली आहे. He that endures to the end will be saved. आणि जो शेवटपर्यंत टिकून राहील ना तोच तारला जाणार आहे. भ्रमात पण राहायची गरज नाही. Timothy was sent to strengthen the church, comfort the church. आणि मग तिमोथीला थेसलोनिका या चर्चकडे पॉलने पाठवलं की जाऊन त्या चर्चला जरा ताकद दे, शक्ती दे, त्यांना बोध कर, उनको जरा के, उनको Because they बोध. were suffering affliction. कारण त्यांना त्रास होत होते. And so Paul and others continued to earnestly pray daily for the Thessalonian church. आणि मग पॉलने व इतर सहकाऱ्यांनी थेसलोनिका चर्चसाठी रोज प्रार्थना करणं सुरू ठेवलं कारण थेसलोनिका चर्चमध्ये त्रास होत होते. Amen. Amen. There should be that love to pray for one असं another. प्रेम पाहिजे ना आपसात की आपण एकमेकांसाठी प्रार्थना करावी. Amen. है ना? We should stand for one another. एकमेकांसाठी उभे राहायला. We should support one another. एकमेकांना आधार दिला पाहिजे, एकमेकांसाठी उभं राहिलं पाहिजे. नेहमी एकमेकांशी भांडायलाच कशाला तयार असलं People पाहिजे. say, लोक बोलतात oh, what work I've got in the church? चर्चमध्ये माझं काम काय? मी देऊ या Hundreds of thousands of work you have. शेकडो हजारो कामं पडलीत, तुझे दिकरा नाही बात अलग. Comfort somebody. अरे जाऊन कोणाच्या पाठीवर मायेचा Pray हात for फिरव. somebody. कुणासाठी तरी प्रार्थना कर. Love somebody. कोणावर तरी प्रेम कर, दिल लगा थोडा. Praise God. बस खूप सारं काम आहे. That's what Paul did. पॉलने तेच केलंय. Amen. आमेन. Strengthen them in their suffering. जाऊन त्यांना त्यांच्या त्रासांमध्ये थोडी ताकद दे की असं हार मानू नका. ब्रदर सिस्टर एकदम स्ट्रॉंग राहा, प्रभू आपल्या सोबत आहे एवढं म्हटलं तरी खूप छान. Amen. आमेन. People want अरे some लोकांना support. हवाय, लोकांना काही आधार हवाय की नाही? Prayer support. लोकांना प्रार्थनेचा आधार हवा असतो. Encouragement. लोकांना प्रोत्साहनाचा आधार हवा असतो. Some joy. Some लोकांना काही strength. आनंद, काही ताकद, काही शक्ती चर्च मध्ये आपसात हवी असते आणि आपण ती दिली तर काय आपल्या इज्जती कमी होणार आहे? Amen. आमेन. We have to establish people in their faith. असं नाही, विश्वासामध्ये आपण लोकांना स्थिर स्थावर करायचं. First, determine to stand in faith stronger yourself. आणि पहिलं तर स्वतः मी विश्वासामध्ये अगदी निश्चयी राहणार आहे हे ठरवा. None of us should lose our crown. आपल्यातल्या एकाचाही मुकुट जाता कामा नये. Amen. And so Amen. sometimes, like Paul, we have to be ready to change, to face our challenges alone. तर कधी कधी पॉल सारखं आपण एकट्याने तयार राहायचं आलेल्या आव्हानांना तोंड द्यायला. Amen. अगदी एकटा कोणी नाही सध्याला. Don't give up. हार नाही मानायची. Be steadfast. अगदी सातत्याने स्थिर राहायचं Keep on praying. आणि पुढे प्रार्थना करत Keep on जायचं. reading the Bible. वचन वाचत राहायचं. Keep on hoping in God. देवावर आशा ठेवत Keep राहायचं. on believing that my situation will असा change. विश्वास ठेवत राहायचं की माझी परिस्थिती आज नाही उद्या परवा बदलेलो कधी. Keep on believing that something good is आणि happening. विश्वास ठेवत जगायचं की काहीतरी चांगलं घडत आहे. That is steadfastness. त्याला म्हणतात सातत्य, न बदलणारा, निश्चयी, दृढ निश्चयी, अढळ अटळ. Anytime, anything can happen to you. का आयुष्य कसं आहे बेटा, तुझ्या जीवनात कधी काही होऊ शकतं. You know,
if any time any evil can happen, any time any good can also happen. आणि कधी काही दुष्ट घडू शकतंय तर कधी काही चांगलं सुद्धा घडू शकतं ना. Amen. आमेन. Why not? का नाही, जरूर ना. Why do we always think any time any bad will happen to me? असा विचार सारखा कशाला करायचा की कधी काहीतरी वाईटच होणार आहे, वाईटच होणार God आहे. is there. अरे देव आहे ना Any बाबा. time any good can happen. कधी काही चांगलंही होऊ शकतं. Even now something good can happen. आता सुद्धा काहीतरी चांगलं होऊ शकतं. Right now your situation will change. आता या वेळेला तुझी परिस्थिती बदलू शकते. Anything can happen. वाय नॉट, काही घडू शकतं. Praise God. देवाला धन्यवाद. So don't give up. आता हार नाही मानायची. In life there are many challenges. आयुष्यात अनेक आव्हानं असतात, But steadfastness is very important to face challenges. पण सातत्य आणि स्थिरता आव्हानांना तोंड द्यायला फार महत्वाची आहे. And you need to overcome by the name of Jesus. आणि येशूंच्या नावात तुम्ही मात करून विजय घेतलाच पाहिजे. Second, 2 challenges at the edge of breakthroughs. आव्हानं नवीन कोऱ्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर असतात. Yes. Challenges at the edge of breakthroughs. नवीन कोऱ्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर आपण असलो ना की आव्हानं फार येतात. And this message is important आणि हा उपदेश महत्वाचा आहे. because many of God's children, का देवाची अनेक मुलं, they are right at the edge of uncommon breakthroughs. कारण की देवाची अनेक मुलं सध्याला अतिशय सुंदर आणि मोठ्या अशा नवीन कोऱ्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहेत. Yes. All those who lifted up their hands, something is going to happen ज्या now. सगळ्यांनी विश्वासाने हात वर केले त्यांच्या जीवनात काहीतरी घडतंय. So it's very important हे महत्वाचं आहे that you listen to this verse carefully now. की तुम्ही आता काळजीपूर्वक रीतीनं या वचनाकडे लक्ष द्या. Because Paul says कारण पॉल there are बोलतो many adversaries. अनेक विरोध आहेत. There is an effectual door, एक प्रभावशाली दार तर आहे, but adversaries are पण there. विरोध सुद्धा फार आहे. And not few, many. आणि खूप अनेक विरोध, फार Amen. विरोध आहे. Praise God. बरेच विरोध आहेत. प्रभावशाली दारही आहे, उघडायच्या And- बेतात आहे, पण विरोध पण खूप आहेत. Sometimes when you start in the journey, the devil is not after you. कधी कधी जेव्हा आपण प्रवास सुरू करतो तेव्हा सैतान आपल्या मागे लागत नाही. Sometimes they may not contest with you even in the middle of your journey. आणि कधी कधी तुमच्या प्रवासाच्या मध्यमात सुद्धा तो येऊन काही स्पर्धा करणार नाही. Because कारण sometimes the devil thinks you will not even start even before you think. कारण कधी कधी सैतानाला असं वाटतं की तू सुरुवातही करणार नाहीयेस तू विचार करण्या अगोदर. Yes. Because you will say, कारण तू म्हणणार let me study this journey. मला जरा या प्रवासाचा अभ्यास करू दे मग सुरू करतो. Some people don't start their journey. आणि मग काही लोक आपला प्रवास सुरूच करत नाही कारण प्रवासावरची PhD संपली तर प्रवास सुरू करेल ना बाबा. Some don't start the journey because there are challenges. काही लोक प्रवास सुरूच करत नाही. आव्हानं खूप आहेत, मेरे को टेन्शन नाही मागता हो का. So the devil looks the other side. मग सैतान दुसरीकडे बघतो. He says this fellow will आणि not start. सैतानाला माहिती असतं हा माझ्या खिशातच आहे, हा प्रवास सुरूच करणार Some नाही. people start. काही लोक मात्र प्रवास सुरू करतात They accept the challenges. आणि आव्हानांना स्वीकारतात की कफन बांध के निकले मरे तो मरे. And right there in the middle of your journey, आणि अगदी प्रवासाच्या मध्यात there the devil starts having heart pain. सैतानाला हृदयामध्ये कळा This यायला fellow लागतो has got की steadfastness. बाप रे हा बिलीवर फारच He is सातत्याचा not going असतील. back. आणि तो काही मागे वळायचं म्हणत नाही. So now we have to do something. तर आता सैतान म्हणतो काहीतरी याचं करावं लागेल. And you keep on going. आणि मग तुम्ही मात्र पुढे पुढे जात राहता. And so sometimes it does not contest with you in the middle of your journey. आणि कधी कधी सैतान तुमच्या प्रवासाच्या मध्यात काही तुमच्याशी स्पर्धा करायला येत नाही. Then when he sees that you are close to the edge of your breakthrough, आणि मग सैतान जेव्हा बघतो की तुम्ही तुमच्या नवीन कोऱ्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर आलाय, there you are standing at the effectual door. अगदी प्रभावशाली दाराच्या काठावर येऊन पोहोचलाय, That is the time he raises up a wall. तेव्हा मग सैतान तुझ्याशी युद्ध पुकारतो, युद्ध की अभी इसको मैं नहीं छोडेगा. And then they have all kinds of attack against you. आणि मग सगळ्या पद्धतीचे नाही नाही ते हल्ले तुझ्यावर व्हायला लागतात आणि तू विचार करायला लागतो की हे काय चाललंय. That's what enemies do. आणि शत्रू असंच करतो. Amen. शत्रू त्याचं नाव आहे. So sometimes the devil does not trouble you in the beginning. तर कधी कधी सैतान सुरुवातीला तुला त्रास देत नाही, But when you are at the edge of receiving a breakthrough, पण जेव्हा तुला नवीन कोरी सुरुवात मिळणार असते त्याच्या उंबरठ्यावर जेव्हा तू आलेला असतो there it disappoints you. तिथं येऊन सैतान तुला नाराज करून हार मानायला लावतो. And there, आणि तिथे at the last lap of our race, we give up. आपल्या शर्यतीच्या शेवटच्या टप्प्याला आपण हार मानतो. Amen. असं कशाला, We should not give up. अशी हार कशाला मानायची शेवटच्या टप्प्याला. बस होणेही वाला तर तू Attacks are increasing. बघा हल्ले वाढतायत. That shows you are at the effectual door. अहो हल्ले वाढतायत याचाच अर्थ असा आहे की तुम्ही प्रभावशाली दाराच्या काठावर आहात. Amen. आमेन. That young boy was demon possessed. तो तरुण मुलगा सैतानग्रस्त होता. He came before Jesus. येशूंसमोर आला And when Jesus spoke, he started
wallowing in the mud. आणि येशू जेव्हा बोलायला लागले तो मुलगा मातीमध्ये लोळायला लागला Because कारण the deliverance was taking place. सुटका घडत होती ना, सुटका. Before the deliverance, all this thing happens. सुटका घडायच्या अगोदर हे लोळणं पोळणं सगळं होतच बेटा. Praise God. Amen. So don't give up. तर हार नका मानू. Many oppositions are there at the time of breakthrough. अनेक विरोध आहेत आणि आपल्याला जेव्हा नवीन सुरुवात मिळणारच आहे त्या काठाला तर अनेक विरोध आहेत. And I'm praying for some of you. पण तुमच्यातल्या काही लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. You're not in the middle of your journey. तुम्ही तुमच्या प्रवासाच्या मध्यावर नाहीये. You are almost at the end of your journey. तुम्ही जवळजवळ तुमच्या प्रवासाच्या अखेरीला You are standing at the gate of breakthrough. आणि तुम्ही कोऱ्या सुरुवातीच्या दारापाशी Do आहात. not give up in the name of Jesus. हार मानू नका रे, येशूंच्या नावात हार In नका the name मानू. of Jesus, don't give up. येशूंच्या नावात हार नका मानू. There is the effectual door. प्रभावशाली दार तुझ्या समोरच आहे, Very close. अगदी जवळ आहे. You took all this journey हा सगळा प्रवास तू घेतला, with all steadfastness. हा सगळा प्रवास तू सातत्याने स्थिरतेनं केला. Wait in patience. आता धीराने जरा वाढ बघ की, Wait in love. आता जरा प्रेमानं वाढ बघ, Wait in आता expectation. जरा आशा अपेक्षा लावून वाढ बघ की. Amen. अरे एवढं केलं, आता काय आहे? And any power आणि कुठलंही सामर्थ्य that has lodged itself next to your breakthrough, तुझ्या अगदी नवीन कोऱ्या सुरुवातीजवळ जे सामर्थ्यहीन झालंय, I bind you in the name of Jesus. सामर्थ्याला त्या सगळ्या शक्त्यांना येशूंच्या नावात मी बांधून टाकतो. Say, the devil has put a camp next to the effectual door. सैतानाने काय केलंय? तुझ्या प्रभावशाली दारा शेजारी सैतानाने त्याचा मुक्काम ठोकलाय. Some have seen the results. काही लोकांनी त्याचा परिणाम पाहिला. Here many are there who can give the testimony इथे before me अनेक now. माणसं अशी आहेत की जी आपल्याला साक्ष सांगू शकतात That because of the steadfastness, की माझ्यात जे सातत्य आणि स्थिरता होती I could go through. त्यामुळे मला या सगळ्यात And I got my blessings. आणि मला माझे आशीर्वाद मिळाले. Yes. हो. People have come and told me, लोकांनी येऊन मला सांगितले Pastor, I was ready to give up. की पास्टर मी हार मानायला तयार होतो. I thought this miracle will never आणि happen. मला असं वाटलं होतं की हा चमत्कार कधीही माझ्या आयुष्यात होणार नाही. I was saying, how long, God? आणि मी म्हणतो की देवबाप्पा किती दिवस हे सगळं असं चालणार आहे. But through the word, पण शब्दाद्वारे, I was steadfast. देवाच्या शब्दाद्वारे मला ते सातत्य स्थिरता मिळाली And that effectual door was opened for me. आणि ते प्रभावशाली दार शेवटी माझ्यासाठी उघडलंच. And I received what I was praying for. आणि ज्या कशाची मी प्रार्थना करत होतो ते मला मिळालं. Amen. Amen. So all those evil powers त्यात सगळ्या सैतानी शक्त्या, that have camped themselves at the edge of your breakthrough, ज्या सैतानी शक्त्यांनी तुमच्या नवीन कोऱ्या सुरुवातीच्या काठाला मुक्काम ठोकलाय, I command these demonic enemies, त्या सैतानी शत्रूंना मी आज्ञा करतो, leave my people in the name of Jesus. माझ्या लोकांना येशूंच्या नावात सोड. Leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात. You who are disturbing my people हे सैताना जो तू माझ्या लोकांना येऊन विचलित करतो and making them to give up, आणि त्यांना हार मानायला लावतो, I break those powers in the तुला name of Jesus. फांदतो मी येशूंच्या नावात. धन्यवाद. Yes. कुठेतरी तिथे सगळीकडे इथे सुटका तर येते. Yes. Because at the edge of breakthroughs, there are many demons and dragons. कारण नवीन कोऱ्या सुरुवातीच्या काठापाशी अनेक सैतान, भूत आणि दुरात्मे टपूनच They असतात have swallowed up many destinies. आणि अनेक लोकांच्या आयुष्यांच्या दिशा त्यांनी तिथे घेऊन टाकल्या. You know, when a church starts एखादं चर्च जेव्हा सुरू होतं and it reaches to 200 numbers, आणि ते चर्च समजा 200 लोकांपर्यंत पोहोचलं, the devil attacks. सैतान त्या चर्चवर अटॅक हल्ला करतोच. Because he knows कारण सैतानाला माहित असतं if they cross that 200, 300 mark, एक 100, 200, 300च्या पलीकडे ही लोक जर गेली they are unstoppable. तर आता यांना आपल्याला थांबवता येणार नाही. When it reaches 500, मग 500 पर्यंत लोक, then 1,000, 1000 पर्यंत then लोक, 5,000, 5000, then 10,000, 10,000 पर्यंत the लोक, devil is scared. सैतान घाबरायला लागतो मग Amen. की these are unstoppable man, हे These तर are- वाढत चाललंय. Yes, and today we have 30,000 people. आणि आज आपण 30,000च्या वर आहोत. ऑनलाईन हे- वेगळी, Challenges come, आव्हानं तर येतातच but we बेटा. have to endure. आणि आमच्या आयुष्यात पण काही येत नाहीत का? आव्हानं येतातच, पण टिकून We have राहायचं. to be steadfast. बने रहो, गाना नहीं बने रहो करना है. Amen. Amen. What a lamentable thing if you just give up at the edge of breakthrough. अरे तुझ्या नवीन कोऱ्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर तू हार मानली म्हणजे काय म्हणायचं रे? Because they are always organizing themselves against you. कारण की नेहमी ते तुझ्या विरुद्ध सगळं काही योजना करतायत. If you study the life of Jesus very well,
तुम्ही जर येशूंच्या जीवनाचा फार चांगल्या रीतीने अभ्यास केला, the most terrible battles that Jesus fought were always at the door of breakthroughs. येशूंनी ज्या महाभयानक युद्धांना नेहमी तोंड दिलंय ते नेहमी नवीन कोऱ्या सुरुवातीच्या दारापाशीच दिलंय. Normally it happens when you rise. आणि साधारणतः जेव्हा आपण उठतो ना तेव्हा होतं. Say, the moment you decide, ज्या क्षणाला आपण उठतो, एक निर्णय घेतो today I will pray. की आज मी प्रार्थना करणार, So many things come up की before you. अनेक अशा गोष्टी आपल्या विरोधात येतात. कुकरची शुट्टीच काय वाजते, दाराची बेलच काय वाजते, पोरांना आज हेच हवं असतं वगैरे वगैरे. मी बायकांचं सांगितलं, पुरुषांचं वेगळं असेल. The moment you decide to do something for God, की ज्या क्षणाला देवासाठी काहीतरी करायचं मी ठरवते ना, the devil does not know whether you are serious about it or not. सैतानाला माहिती नसतं ना की हिनं हा निर्णय घेतला त्यावरती खंबीर आहे आणि गंभीर आहे का आपला असंच चाललंय उगीच. So at least we'll start stopping him now. तर मग आता आपण ह्यांना जरा थांबवून बघूया म्हणतो तो. When Jesus started the ministry, येशूंनी जेव्हा सेवा सुरू केली, he was taken into the desert to be tempted of the devil. रानामध्ये येशूंना नेण्यात आलं सैतानाकडनं परीक्षा व्हायला. The devil said, bow down and worship me. सैतान येशूंना म्हणाला, मला नमन करून माझी आराधना कर Jump from the top. आणि वरून उडी मार Make the stone bread. आणि या दगडाला भाकरीत बदल. Jesus didn't listen to all these three temptations. येशूंनी या तिन्ही परीक्षांना एकही उत्तर दिलं नाही He won. आणि येशू जिंकले. And Bible says he came out with power. बायबल म्हणतं की सामर्थ्याने येशू He रानातनं बाहेर came आले. out with power. सामर्थ्यानिशी येशू त्या रानातनं बाहेर आले. After that, त्यानंतर not much tribulation. फारसा काही छळ आणि संकट आलं नाही. Then at the door of Calvary, मग काल्वरीच्या the दारावर last week, आणि शेवटचा आठवडा काल्वरीचं दार, the devil was there. सैतान तिथं होताच. The devil just left all other work and he brought all his cohorts there and said, leave every work from the whole world and come to Gethsemane. आणि त्यावेळेला तर सैतानाने त्याच्या सगळ्या भूतांना आणि दुरात्म्यांना सांगितलं होतं की अख्ख्या जगातलं सगळं काम सोडा आणि आता या काल्वरीपाशी फार महत्वाचं काम करायचंय, तिथं या. Because he is the main person. का हा येशू मेन माणूस आहे. Because if he wins, का हा जर जिंकला we all lose. तर आपण सगळे हरणार आहोत. If he loses, आणि जर हा येशू हरला I'll be king forever. तर मी कायमचा राजा बनणार आहे, असं सैतान त्याच्या सगळ्या भूत आणि दुरात्म्यांना त्या दिवशी बोलला. So leave all your work and come to Gethsemane. तर सगळ्या कामगाऱ्या अख्ख्या जगातल्या सोडून द्या आणि गेत्समनी पाशी या. So at the door of the ending of Jesus' ministry, तर येशूंच्या सेवेच्या अंताच्या दारापाशी there the devil fought. सैतान आलाच झगडायला. Amen. सैतान पण असा जातच असली ना, सोडतच नाही. The thieves were taunting. आणि टोमणे काय, The thieves on the cross were taunting ते Jesus. वधस्तंभावरचे चोर टोमणे मारत होते The येशूंना. Pharisees were taunting Jesus. परुषी पण येशूंना टोमणे मारत होते की ऐसा होता है क्या, ऐसा Come क्या, down and खाली we will या, उतरा, खाली उतरा, We will believe in you. आम्ही तुमच्यावरती मग विश्वास ठेवू, खाली उतरा. See? हे असं जे असतं त्याला टोमणे म्हणतात मराठीत. He could have got angry on them, but he didn't. येशू त्यांच्यावर चिडू शकले असते पण नाही चिडले. Even in the garden of Gethsemane, गेत्सेमनी बागेत सुद्धा he said, my heart is very troubled. येशू म्हणाले, मला फार त्रास होतो, माझ्या हृदयाला त्रास होतोय, It's as though I'm going to die. असं वाटतंय की मी मरणार आता, Watch and pray for me. माझ्यासाठी जागृत राहून प्रार्थना करा असं म्हणाले. First time he said. पहिल्यांदा येशू आपल्या शिष्यांना असं म्हणाले, जागृत राहून माझ्यासाठी प्रार्थना करा. And then मग 3 times 3 वेळा he said, Father, if it is possible, take away this cup from me. येशू देवबाप्पाला म्हणाले, देवबाप्पा शक्य असेल तर हा पेला माझ्यापासून लांब कर. See? Then on the cross, मग वधस्तंभावर, my Father, माझ्या बापा, why have you forsaken me? तू का मला सोडलंस, असे उद्गार काढले. And they all said they trusted in God. आणि ते सगळे म्हणतात त्यांनी देवावर विश्वास ठेवला Let God deliver him. आणि देवाने त्याला सोडवावं. They were mocking the Son of God देवाच्या पुत्राची ते थट्टा करत होते असं सगळं बोलून, so that he will come down from the cross and अशासाठी की ती थट्टा मस्करी ऐकून शेवटी येशूंनी वधस्तंभावरनं खाली उतरावं आणि and मनाई leave his करावी. mission. आणि आपली कामगिरी सोडून द्यावी की हे मेरे से नहीं हो रहा है, मला नाही जमणार आहे, मी करणार नाहीये, मी हार मानली, मी चाललो. Amen. आमेन. असं काहीतरी. Many times, अनेक वेळेला the power of failure at the edge of breakthrough has brought many of us down, and we have not received what belongs to us. नवीन कोऱ्या सुरुवातीच्या काठापाशी अपयशाचं जे सामर्थ्य असतं ते आपल्यातल्या अनेकांना हार मानायला लावतं आणि आपण वर येत नाही. Amen. Jesus won. येशू मात्र On the जिंकले. cross. वधस्तंभावर येशू मात्र जिंकले It is finished, he said. आणि संपल्या आता म्हणाले. Praise God. जे मी करायला आलो ते मी आता संपवलंय असं म्हणाले. Remember Hannah? लक्षात आहे, हन्ना, Her adversary used to mock her every day तिची सवत तिला रोज किती नावं ठेवायची आणि मस्करी करायची, because she didn't have a child. कारण की हन्नेला संतान नाही आणि हिला बरीच मुलं झाली. One evening after supper, एके सायंकाळी भोजनानंतर जेवण they- वगैरे झाल्यावर when they went to Shiloh,
जेव्हा ते शिलोला गेले, they were at Shiloh. शिलोला गेले, पोचले Hannah went over to the tabernacle. आणि हन्ना गेली मंडपात, निवास मंडपात. Eli, the high priest, was sitting at his customary place. एली जो प्रमुख याजक तो आपल्या जागेवर तिथे बसला होता He used to sit at the entrance of the temple. आणि तो मंदिराच्या दारापाशीच बसायचा. एली प्रमुख याजक. And Wow, Hannah, hallelujah. she was in bitterness of the soul. आणि हन्ना कडूपणा घेऊन होती हृदयामध्ये, बिचारी पछाडलेली. And she prayed unto the Lord. आणि तिने प्रभूला तिथून प्रार्थना केली. Bible says she wept sore. बायबल म्हणतं की ती भयंकर रडली, भयंकर रडली. And Eli said, आणि एली प्रमुख याजक बोलले, should you come drunk? असं दारू पिऊन यायचं का ग देवळात? That also in the temple of हा, God. देवाच्या मंदिरी असं दारूची नशा करून यायचं का ग? Throw away the bottle. ती बाटली फेकून दे. But the response of Hannah was so loving. पण हन्नेचा प्रतिसाद इतका प्रेमळ रीतीनं बाहेर आला. She didn't get angry. हन्ना चिडली नाही, रागावली नाही. She knows हन्नाला माहित होतं God has placed him there. देवाने मला इथे आणून ठेवलंय, I cannot get angry. मला चिडून चालणार नाहीये. If I get angry, maybe God will not bless me. मी जर रागावले तर देव मला आशीर्वादित करणार नाही बहुतेक. अहो रागावून काय होणार आहे? Like that Gentile woman, जसं ती परराष्ट्रीय बाई. Jesus said, येशू म्हणाले, I cannot take children's bread and throw it to dogs. मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांना देणं मला बरोबर नाही. म्हणजे येशू तिला सोप्या भाषेत कुत्र म्हणतायत. But she didn't get angry. तिला नाही राग आला. कुत्ता तो कुत्ता. It's a trial, it's a test, ती it's a एक challenge. परीक्षा आहे, ते एक आव्हान आहे, त्यातनं जायचं असतं. मला कुत्र म्हटले, वाईट वाटून फायदा काय? जीसस का कुत्ता आहे ना, Amen. ठीक आहे ना. She said, ती बोलली, yes, truth. हो I'm a dog. मी आहेच कुत्र. But even dogs can eat the crumbs that fall from the पण master's कुत्र्यांनाही table. मालकाच्या टेबलवरनं पडलेला अन्नाचा चुरा खायला मिळतोच ना. Say, तो challenges कुत्रा will माना come. आणि सर चुरा फेका पण द्याल, असं. एवढी नम्रता. सलाम आहे त्या बाईला माझा. Hannah said, हन्ना म्हणाली, no, my Lord. नाही माझ्या प्रभू. I'm a woman with an oppressed spirit. प्रमुख याजकाला हन्ना म्हणाली, प्रभू असं नाहीये, माझा जो आत्मा आहे तो चुरडलेला आहे. I've not been drinking beer or wine. मी काय बियर आणि द्राक्षारस आणि वाईन आणि दारू वगैरे पिऊन आलेली नाहीये. Instead, I've been pouring my heart, my soul to my माझं God. हृदय ओततीये, माझा जीव ओततीये देवाच्या मंदिरी मी. See? And Bible says that Peninnah was very provocative. आणि बायबल म्हणतं की पनिना तिला फार She उस्कायची, used to always provoke her. उस्कवणारे शब्द बोलायची. काही लोकांचे शब्द असे असतात जे Insulting. समोरच्याला उस्कवतात, अपमानित करतात. Amen. Amen. And here again, this high priest was, in a sense, insulting her. isn't it? आणि इथं हा प्रमुख याजक सुद्धा एका रीतीनं म्हणायला गेलं तर हन्नेचा अपमानच करत होता, असं म्हणून की काय बाई दारू पिऊन मंदिरी आली. Some of our actions may seem wrong to some people. आपल्यातल्या काही लोकांची कृत्य कदाचित काही लोकांना चुकीची वाटतील. If we laugh loudly, people say he's not a मी believer. जर जोरात हसले तर कदाचित काही लोक मला बघून म्हणत असतील सिस्टर बिलीव्हरच नाहीयेत. If somebody cries a lot, oh, this person does not have faith. किंवा कोणी जर जोरात रडलं तर कोणी असं म्हणेल की हा माणसात विश्वासच नाहीये. If he wears very good clothes, oh, extravagance. चांगले कपडे घातले तरी इनकी क्या बात बाई, ये तो बडे लोग आहे. So everywhere people have some. लोकांचं काही ना काही मत Complaints. असतंच. लोकांचं काय म्हणायचं बाबा, लोकांच्या नादी नका लागू. Amen. आमेन. लोक नावाच्या जातीपासून See. जवळ राहा पण लांब राहा. One weapon that the enemy uses at the edge of breakthrough is insult. आणि एक शस्त्र सैतान शत्रू नवीन कोऱ्या सुरुवातीच्या दारापाशी वापरतो ते म्हणजे अपमान. Amen. Even as you step in the church, जसं तुम्ही चर्चमध्ये पाऊल टाकता, somebody says, कोणीतरी बोलणार, आज काय बरोबर दिसत नाही आज तुम्ही." का असं, आज सॉरी ठीक दिसे ना. And then you say, I'll go home now. मग तुम्ही Forget म्हणता, everything. "हो का? मी घरी जातो आता." You are at the edge of breakthrough. अरे नवीन कोऱ्या सुरुवातीच्या दारापाशी येऊन तू त्यांचं काय ऐकतोय? At the gate, the devil was there camping. दारापाशी सैतानाने मुक्काम ठोकला होता. And he uses such people. आणि सैतान असल्याच माणसांना तिथं बोलायला वापरतो. तू त्यांचं ऐकून घरी काय निघाली? Say, you lost your miracle. मग तुझा चमत्कार गेला ना. You should say, तू म्हणायचं. if somebody insults, कोणीचा असा अपमान केला you should say, तर म्हणायचं, I'm very close to the effectual door. मी प्रभावशाली दाराच्या फार जवळ आहे. तुम्हाला Amen. जर माझ्याकडे बघवत नसेल तर ब्रदर प्लीज डोळे बंद No, करा. don't say anything. किंवा आणि काही बोलू नका. Just say to yourself, स्वतःला म्हणा, praise God. देवाला धन्यवाद, I am very close to the मी effectual door. अगदी प्रभावशाली दाराच्या जवळ आहे असं म्हणायचं. कारण आल्याबरोबरच अटॅक झाले. Say, yes. आते असा अटॅक मेरे पे दरवाजे के पास ही अटॅक. Bible says, बायबल म्हणतं an enemy has planted the weeds. शत्रूनी निधन पेरलंय, Isn't it? हो की नाही? How did this come up? हे कसं आलं? With the grain, the wheat, this weed? गव्हाच्या दाण्यासोबत निधन कसं आलं? The owner said, मालक बोलला,
enemy has sown it. शत्रूनी पेरलंय रे. See, enemy keeps people like that. तर शत्रू अशी माणसं ठेवतो Amen. सगळीकडे. He सगळीकडे. uses some people. आणि शत्रू काही लोकांना वापरतो. Don't feel insulted. तर असं आपण अपमानित व्हायचं नाही. आपण मोठेच कधी एवढे झालो होतो की एवढा अपमान वाटतोय. Amen. आमेन. Some people quarrel the moment they come to church. Where should I sit? काही लोक चर्च मध्ये आल्या क्षणी मी कुठे बसणार यावरनं भांडण And they are provoked. आणि मध्ये उस्कवले जातात. They do not realize that it is all planned out to, ensure that they miss their breakthrough. त्यांना कळतच नाही की हे सगळं सैतानाने योजलेलं आहे की चर्च मध्ये जाऊन तुला तुझा आशीर्वाद आणि तुझी नवीन सुरुवात मिळू नये म्हणून सैतानी भांडणं लावतोय. Amen. आमेन. May the Lord damage our ignorance in Jesus' name. प्रभू आपल्या अजाणतेला येशूंच्या नावात हानी करो. वा. May the प्रभू wisdom- आपल्या अजाणतेला येशूंच्या नावात हानी पोचवो. Amen. आमेन. And may the wisdom of God grip you in the name आणि of Jesus. देवाचं ज्ञान तुला येशूंच्या नावात जखडो. Amen. अजाण राहायचं नाही, ज्ञानी बनायचं असा हा वाक्यांचा सोपा अर्थ आहे. May the Lord open your understanding to this truth. प्रभू तुमचे डोळे या सत्याकडे उघडो. Amen. चर्चला येता सत्याकडे डोळे उघडायला तर हवेच आहेत. Some people come to church without any spiritual touch. काही लोक ना कुठल्याही आध्यात्मिक स्पर्शाशिवाय चर्चला येतात. Amen. आमेन. Sometimes you don't know who is sitting next to you. कधी कधी तुला माहित नसतं तुझ्या शेजारी कोण बसलाय. Yes. Oh. Sometimes you get angry. कधी कधी राग येतो तुला. नीट बस ना बाबा. असं. पाय असं झालं. त्यांनी थोडी खुर्ची हरवली की तुला राग येतो. You don't know that angel must be sitting next to you. तुला काय माहिती देवदूत बसला असेल पण तुझे डोळे त्याच्यावर हल्ले तर देवदूत दिसायचा ना. Praise God. असं पण असतं नाही. चर्च मध्ये बरंच काय असतं बेटा. Say, sometimes we think, angels are only white with wings. कधी कधी आपल्याला असं वाटतं देवदूत म्हणजे पांढरा पोशाख आणि पंख. हो का. No. असं नाही. Bible says in Hebrews you will be inviting angels. इब्रिकराच्या पत्रात बायबल म्हणतं ना तुम्ही देवदूतांना आमंत्रित करत असाल कदाचित त्यांचा पाहुणचार करत असाल. You don't know. काय माहितीये तुला. God must have sent that angel to sit next to you to देवाने- just touch you so that you receive your हो, blessing. देवाने त्या दूताला तुझ्या शेजारी आणून बसवलं Yes. असेल त्या दिवशी की असा तुला त्याने कोपरा करावा तर तुझा आशीर्वाद तुला शुद्धीत येऊन मिळावा And you get angry. आणि तुला राग येतो. बोला. Say, yes. Asं. God must have said मग देव 3 बोलला- times you tap him 3 वेळेला जरा कोपरा लाव त्याला and then you think, आणि मग तुला वाटतं oh, that fellow is provoking me ये like बाजू this. में बैठा हुआ है, ऐसा क्यों कर रहा है. Twice you touched me. 2दा हात लावला असा का. Don't तुम्हाला touch हात me नाही? the third time. हा टच मी नॉट आहे But का. God said third time if you touch you will be receiving पण blessing. तिसऱ्या वेळेला You don't know. तिसऱ्या वेळेला कोणी केली तर देव म्हणतोय की त्याला आशीर्वाद मी देणारच आहे. Say, we don't know. आपल्याला काय माहितीये रे. टच मी नॉट पाट्या लावून कशाला येत आहे. See, we don't know who is sitting before you. कोण तुझ्या समोर बसला आपल्याला माहित नाही. Maybe an angel is sitting. देवदूत बसला असेल समोर. Praise God. है ना. काय माहित आहे कोणाला. The moment you are provoked, you lose your काय होतं breakthrough. ना असं हुसकावलं गेलो ना की आपले आशीर्वाद आपल्याला मिळत ना. असं हुसकून रागवायचं वगैरे नसतं. जरा Bible says- डोकी गार आणि थंड ठेवा. बायबल Some म्हणतं. even entertained angels unawares. काही तर देवदूतांचा पाहुणचार नकळत रीतीनं करतात. Yes, in Hebrews it says. इब्रिकराच्या पत्रात लिहिलंय हो. Some have entertained angels unknowingly. काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केलेला आहे. That means sometimes we don't know whether that is an angel. म्हणजे कधी कधी आपल्याला कळत सुद्धा नाही की येऊन गेले किंवा जे होते ते देवदूत होते. Yes. Oh. Somebody you are talking to must be an angel. ज्या कुणाशी तुम्ही बोलताय कदाचित तो देवदूत असेल. I'm praying for somebody to meet an angel today. मी तर प्रार्थनाच करतो आज इथे कोणाला तरी देवदूतच भेटावा. I'm praying that some angel may provoke you and you will not get angry. मी प्रार्थनाच करतोय की कोणीतरी देवदूत येऊन तुला असं उस्कवावा आणि तुला राग येऊ नये. Praise God. देवाला That you may धन्यवाद. receive your की breakthrough. तुला तुझी नवीन कोरी सुरुवात मिळावी. Amen. आमेन. Hannah was terribly insulted. हन्नाचा फार अपमान झाला But बेटा. thank God she moved from that insult to result. पण देवाला धन्यवाद त्या अपमानापासून ती परिणामापर्यंत पोहोचली. Amen. आमेन. She moved from that mockery to miracle. आणि त्या मस्करीपासून ती चमत्कारापर्यंत पोहोचली. Anything can happen. काही होऊ शकतं. Let anybody mock me. कोणी माझी मस्करी करा, थट्टा करा, In मला the नावं name of ठेवा. Jesus, I know I am going to receive my येशूच्या breakthrough. नावात मला माहितीये मला माझी नवीन सुरुवात मिळणार आहे. Amen. डोळ्याला दापट लावून मी इथे पुढे चाललो. मी पुढेच जाणार आहे. May the Lord deliver us from pride. प्रभूने आपल्याला अभिमान, स्वाभिमान आणि गर्व यापासून सोडवावे. May the Lord deliver us from all anger. प्रभूने आपल्याला सगळ्या रागापासून सोडवावे. Amen.
भाई इतना भी क्या चिल्लाना Because इतना है? pride has destroyed many कारण destinies. गर्वाने अनेक लोकांच्या आयुष्याच्या दिशा बिघडल्या. It is pride that says they insulted me. एक तर गर्व म्हणतो, गर्वच नेहमी असं बोलतो, माझा अपमान केला त्यांनी. Otherwise, I wouldn't have been angry at all. नाही तर मला अजिबात राग आला नसता, पण माहितीये ते असं बोलले आणि माझा केवढा अपमान झाला. Say, मी तर स्वतःला एवढं मानास्पद मानतच नाही. I mean, if you are angry, तुम्ही जे एवढे चिडलाय you are wrong. तर तुम्ही चुकलाय. Forget about who said what. कोण काय बोललं ते नंतर. तुम्ही जर चिडलाय, If you cannot control yourself, you are wrong. तुला जर स्वतःवर नियंत्रणच ठेवता येत नाहीये तर तू चुकलायस. Oh, but they talk to me like नाही that. ते असं असं माझ्याशी बोलले, The whole me, संपूर्ण असं माझ्यावर. मी body, हा कोण? soul, and spirit, they talk to मी me like माझा that. आत्मा जीव शरीर असा मी कोण हा मी But म्हणतो. who are you? तू कोण असा मी पुण्याचा We are बाजीराव. washed by the blood of Jesus. येशूंच्या रक्तात आपण धुतलेले आहोत. कोण असा हा मोठा मी लागून गेलाय? When you die, you get that same size of burial place, 6 हो ना, feet. मेल्यावरती सगळ्यांना 6 फुटी जागाच मिळणार आहे ना कबरेची. Amen. तेरा महल बनने वाला क्या Let कब्रस्तान? pride die in the name of Jesus. अभिमान येशूंच्या नावात मरू दे. Because pride was the first sin in the universe. कारण गर्व या सृष्टीतलं पहिलं पाप आहे. The moment Naaman humbled himself, ज्या क्षणाला नामानाने स्वतःला नम्र केलं, he got his miracle. त्याला त्याचा चमत्कार मिळाला. Hannah also was able to deal with that mockery spirit. आणि मग हन्नेला सुद्धा त्या मस्करीच्या आत्म्याला हाताळता आलं. Amen. आमेन. नम्र माणसांना हे करता येतं. Praise God. आमेन. I pray मी तर प्रार्थनाच करतो today आज that somebody who is waiting long at the edge of breakthrough असा कोणीतरी की तो बऱ्याच काळापासून नवीन कोऱ्या सुरुवातीच्या दारापाशी उभा आहे, will continue some more time. त्याने अजून थोडस वेळ तक धरून थांबावं. Some more time. अजून थोडा वेळ तक And धरून God थांब. will answer you speedily. देव तुला पटकन उत्तर देईल. You who are crying day and night, जे लोक तुम्ही दिवस रात्र रडताय, according to Luke 18:1, लूक 18:1 मध्ये लिहिल्यानुरूप do not faint तुम्ही थकू नका, because you are at the edge of breakthrough. कारण तुम्ही नवीन कोऱ्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहात. Say yes in the name of हो Jesus. म्हणा, येशूंच्या नावात हो म्हणा. You are getting it in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्हाला मिळतंय. You are receiving it in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्हाला ते मिळत आहे. Say, I receive it in the name म्हणा, of मी Jesus. येशूंच्या नावात स्वीकारत आहे. Lord, move on their behalf प्रभू quickly, या लोकांच्या वतीनं पटकन येण कार्य कर. speedily, पटकन येण कार्य कर. speedily. पटकन येण कार्य If कर. that unjust judge could move speedily, जर तो अन्यायी न्यायाधीश पटकन काम करू शकला, न्याय देऊ शकला, तो अन्यायी न्यायाधीश जर पटकन न्याय देऊ शकला त्या बाईला, you can move more faster than that unjust judge. दे बाप्पा त्या अन्यायी न्यायाधीशापेक्षा तू पटकन येऊ शकतोस. Because this has cheated many people. कारण की अनेक लोकांना यामुळे फसवणूक झाली आहे. When you refuse to be provoked, जेव्हा तुम्ही उस्कावणं बंद करता, then you are able to deal with challenges and have victory. मग तुम्हाला आव्हानांना हाताळता येतं आणि विजय प्राप्त होतो. असे हुसकून चिडू नका सारखे. Amen. आमेन. You know, provocations came against Joseph also. उस्कावणं योसेफाच्या विरोधात पण झालंय. Amen. की आज तर असं असतं ना काही लोकांचं, आज तर इसको में गुस्सा दिला की रहेगा, असे काही लोक अजेंडा घेऊन येतात. आपण नाही काही गुस्सा व्हायचं लगेच, But he overcame them. पण त्याच्यावर योसेफाने मात केली. Amen. आमेन. Joseph did not give up. योसेफाने हार नाही मानली. He said, no, योसेफ म्हणला नाही म्हणजे let नाही. my brothers say anything. माझ्या भावांनी, माझ्या सख्या भावांनी जे तोंडाला येईल ते माझ्याविषयी बोलावं. You just tell me. तुम्ही मला सांगा, If they had not sold Joseph to the Ishmaelites, how would he ever would have gone to Egypt? त्याच्या सख्या भावंडांनी योसेफाला इश्माइली लोकांकडे विकलं नसतं तर योसेफ मिसर देशापर्यंत कसा पोहोचला असता? हं? How could he have become the prime minister of आणि Egypt? योसेफ कसा मिसर देशाचा मग पंतप्रधान झाला असता जर त्याच्या भावंडांनी त्याला विकलं नसतं तर? So all these things are working out for our good. तर या सगळ्या गोष्टी शेवटी आपल्या चांगल्याकडे होत असतात. Amen. हे सगळं Because our final end is not Ishmaelite. का सरते शेवटची आपली अखेर इश्माइलाइट्स नाहीयेत. Our final end is not that pit. सरते शेवटची आपली अखेर तो खड्डा नाहीये. Our final end is not that prison. आपली शेवटची अखेर ते तुरुंग नाहीये Our बेटा. final end is on the throne. आपली अखेर राजासनावर आहे. Fix your eyes there. तर राजासनावर डोळे केंद्रित करा. You are passing through. तुम्ही त्यातनं जाताय सध्याला बस. You are just passing through. I'm just passing through. मी Amen. फक्त तिथून आता सध्याला जातोय. Last point, third point. यात्री हूं मैं जग में प्रभू जी. हालेलुया. Amen. तर यात्रेतले हे सगळे भाग आहे. Last point. शेवटचा मुद्दा. Prayer solves challenges. प्रार्थना आव्हानांना सोडवते. Prayer solves
challenges. प्रार्थना आव्हानांना सोडवते. No matter what the challenge is, आव्हान काही जरी आलं ना, no matter how big the challenge आणि is, कितीही मोठं जरी आव्हान आलं, whereas the power to combat any challenge in life. प्रार्थनेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की ती प्रार्थना जीवनात आलेल्या कुठल्याही आव्हानाला हाताळू शकते. Remember, Nehemiah was building the walls of Jerusalem, आठवतं तुम्हाला, नेहमाया यरुशलेमेचे कोट पडलेले बांधत होता and it was being built in the midst of challenges. आणि आव्हानांमध्ये नेहमायाने तो कोट म्हणजे ती भिंत बांधली. You try to do anything good, there will be challenges. बघा, तुम्ही प्रभूसाठी काहीही चांगलं काम करायचा प्रयत्न कराल, त्याच्यामध्ये आव्हानं तर येणारच आहेत. Challenges means even oppositions. आव्हान, विरोध, काही ना काही विघ्न येणारच. And then Nehemiah told the people, मग नेहमाया लोकांना म्हणाला, you see the bad situation we are in. बघा, ही जी वाईट सगळी परिस्थिती ज्यात आम्ही आलोय बघताय, Jerusalem is in a bad state. यरुशलेम वाईट परिस्थितीत अडकलीये बघताय. Its gates have come down. यरुशलेमेची वेश किती अशी कोसळली आहे. It is burned down. यरुशलेम जळून राख झाली आहे. Let us build the wall of चला ना, Jerusalem आपण यरुशलेमेचा कोट परत बांधूया, so that we'll no longer live in disgrace. म्हणजे आपण असं लज्जित जीवन जगू नये. यरुशलेमेचं परत आपण काहीतरी चांगलं करूया. He told the people the things that God had put in his heart. आणि नेहमाया लोकांना देवाने त्याच्या हृदयात जे काही घातलं होतं ते जाऊन बोलला. He told the people the conversation he had with his king. आणि नेहमाया लोकांना, राजाशी नेहमायाचा जो संवाद झाला होता तो जाऊन नेहमायाने लोकांना He सांगितलं. also told them the plan to which he had agreed. आणि नेहमायाने लोकांना ती योजना पण सांगितली की ज्याच्याशी ते सहमत झाले आहेत. And they all said, आणि मग सगळेच म्हणाले, good, फार छान, let's build at once. चला आपण लगेच जाऊन कोट बांधूया. And so the work began. आणि मग काम सुरू झालं. But then when Sanballat and Tobiah, पण मग सनबलात आणि तोबिया, they all तोबेत, saw this coming up, या दोघांनी पाहिलं की अरे बापरे, पडलेले कोट परत बांधायला सुरुवात केली या लोकांनी. they started mocking at नासलेलं them. काम या लोकांनी सुधरवायला सुरुवात केली, तर हे आडवे आले. Nehemiah 2:18-20 says, नेहमाया 2:18-20 मध्ये लिहिलंय बघा. what are you doing, rebelling against the king like this? But Nehemiah replied, the God of heaven will help us, and तुम्ही- we his servants will build this wall. नेहमाया 2:18-20 मध्ये लिहिलेलं आहे बघा. But you may have no part in this affair. नेहमायाचा दुसरा अध्याय 18-20. आणि माझ्या देवाचा चांगला हात, राईट, 2:18-20 नेहमाया. आणि माझ्या देवाचा चांगला हात जो माझ्यावर होता त्याविषयी, आणि राजाने जी वचने मला दिली होती ती मी त्यांना सांगितली, तेव्हा आपण उठून बांधू असे त्यांनी म्हटले, आणि त्यांनी चांगल्या कामाला आपले हात दृढ केले. See that? आणि हे होरोनी, सनबलट व अमोनी दास तोबिया व अरबी गेशेम यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी आमचा उपहास केला, म्हणजे नावं ठेवली आम्हाला, आणि आम्हाला तुच्छ मानून म्हटले की ही जी गोष्ट तुम्ही करताय ना ती काय आहे, तुम्ही राजाविरुद्ध बंड करताय. तेव्हा मी त्यांना उत्तर करीत म्हणालो, आकाशाचा देवच आम्हाला सफळ करील, Yes. म्हणून आम्ही त्याचे सेवक उठून बांधणार, परंतु तुम्हाच यरुशलेमेत काही वाटा किंवा पद किंवा आठवणूक नाही मिळणार. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, those who are against you, जी माणसं तुमच्या विरुद्ध जातात, you are going through hard times. तुम्ही अवघड प्रसंगातनं जाताय, You are facing challenges. तुम्ही आव्हानांना तोंड And देताय, if people mock you, आणि त्या अवस्थेत जर लोकांनी तुमची मस्करी केली, God will see you through. देव तुला पार नेईल, But पण they will have no part of blessing in anything. त्यांना आशीर्वादाचा वाटा कशातही मिळणार नाही. That's why never oppose anybody. मग कुणाचाही असा विरोध नाही करायचा बेटा, काही जरी झालेलं असेल तरी सुद्धा कुणाचाही विरोध करू नका. If you cannot help, don't even try to stop. तुला मदत करता येत नाहीये ना, मग आडवं घालायला सुद्धा यायचं नाही. तेरे से Nehemiah, हो रहा नहीं ना, फिर दूसरों को भी मना करना नहीं. Nehemiah 4:6 says, नेहम्या 4:6 मध्ये लिहिलंय, so we built the wall, and all the wall was joined together unto half thereof, for the people had a mind to work. नेहम्या 4 अध्याय 6 वचन, आम्ही तो कोट बांधित गेलो व सर्व कोट त्याच्या अर्ध्या उंचीपर्यंत तयार झाला, कारण काम करायचे लोकांनी मनावर घेतले. See that? You have to have a mind to work. एक मन असावं लागतं, मनाची एक तयारी असावी लागते काम करायला. Anyone who wants to build anything meaningful in life ज्या कुणाला जीवनामध्ये जे काही अर्थपूर्ण बांधायची इच्छा असते, must be ready to face opposition. त्याला विरोध सहन करायची पण कुवत पाहिजे. No church comes just like that. कुठलंही चर्च असं जादूनी अस्तित्वात येत नाही, No life comes up without any opposition. आणि जोर विरोध होत नाही तिथं जीवन येणार नाही, हे नेहमी Amen. लक्षात ठेवा. This can come in the form of discouragers. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला नाराज करणारी काही माणसं येतील, These people who don't believe anything good can come out. अशी काही माणसं पण येतील की ज्यांचा विश्वासच नाहीये की काही चांगलं इथं होऊ शकतं. They are all lethargic people. ही सगळी आळशी माणसं They are not असतात, interested. खुद करेंगे नहीं, दूसरों को करने देंगे नहीं. त्यांना Nehemiah काही determined to rebuild
destroyed city of पण Jerusalem. नेहमायाने तर निर्णयच केला होता, मी करून राहणार, मैं करके ही छोडेगा. See, and if you read the whole story, आणि संपूर्ण कहाणी जर तुम्ही वाचली, you will see that his hidden strength was in prayer. तुम्हाला दिसून येईल नेहमायाची लपलेली ताकद प्रार्थनेत होती. Prayer life. प्रार्थनेचं जीवन नेहमायाचं, He prayed all through to God. आणि देवाला तो सारखी प्रार्थना करत राहायचा. If you read Nehemiah chapter 4, नेहमायाचा 4था अध्याय जर तुम्ही वाचला 1 to 4, 1 ते 4, you come to know that Nehemiah was a praying man. तिथे कळतं आपल्याला नेहमाया प्रार्थना करणारा माणूस होता. Amen. आमेन. And then he spoke with the spiritual leaders, and आणि then मग- he went after it. आणि मग नेहमाया आध्यात्मिक पुढाऱ्यांशी बोलला आणि मग ही कामगिरी त्याने पुढे नेली. Always pray and prepare. नेहमी प्रार्थना करून स्वतःची तयारी करा. Some कुठलंही काम people असो. prepare and then pray. काही लोक तयारी करून मग प्रार्थना करतात. No. असं नाही. Pray पहिली and then प्रार्थना. prepare. पहिलं प्रार्थना करायची, पहिली प्रार्थना करायची, मग तयारी So करायची. that you can fulfill God's purpose for your life. म्हणजे कसं देवाचा जो काही संकल्प आपल्या जीवनात असेल तो पूर्ण होईल ना. 52 days they built that. 52 दिवस त्यांनी कोट बांधला Amen. यरुशलेमेचा. 52 दिवस. If you read in Nehemiah 1:11, नेहमाया पहिला अध्याय 11 वचन जर तुम्ही वाचलं, let your ear be attentive to the prayer of this your servant and to the prayer of your servants who delight in revering your name. नेहमाया 1:11, हे प्रभू मी तुला विनंती करतो की तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरायची आवड धरतात त्यांच्या प्रार्थनेकडे तुझा कान सावध असावा. Give your servant success today आज तुझ्या सेवकाला तू यश दे. by granting him favor in the presence of this man. मी तुला विनंती करतो की आज तू आपल्या सेवकाचे कुशल कर आणि त्याच्यावर या मनुष्याची कृपादृष्टी होईल असं कर. Some one line prayer. बघा, एका ओळीची प्रार्थना. It was not fasting prayer. काय मोठी उपास प्रार्थना वगैरे अनाउन्समेंट करून भरवली नव्हती. One line prayer. एका ओळीची मनापासनं केलेली But effective प्रार्थना. prayer. पण अशी प्रभावशाली प्रार्थना की काय सांगू. Praise the Lord. देवाला धन्यवाद. मनापासनं केलेली एका ओळीची प्रार्थना सुद्धा यरुशलेमेचे पडलेले कोट बांधायची क्षमता ठेवते. Always remember you are somebody great in the eyes of एक तर God. नेहमी लक्षात ठेवा, देवाच्या नजरेत तुम्ही कोणीतरी महान आहात. You're not an ordinary cheap fellow when you were in the world that time you were like that. देवाच्या नजरेत तुम्ही कोणीतरी साधारण स्वस्त वगैरे माणूस नाहीये. जगात असताना आपलं असं होतं. Today you are a child of आज God. आपण देवाची मुलं आहोत. You have more hope, आज आपल्याला जास्त आशा आहे. more faith. आज आपल्याकडे जास्त विश्वास आहे. God backs you. देवाचा तुला पाठिंबा आहे. Look at David. दाविदाकडे He बघा. knew he is somebody. दाविदाला माहित होतं मी काहीतरी आहे. Say, if you read in 1 Samuel 17, verse 48, 1 शमूएल 17 त्यातलं 48 वचन जर आपण वाचलं, and it came to pass when the Philistine arose and came and drew nigh to meet David, that David hastened and ran towards the army to meet the Philistine. 1 शमूएल 17 आणि त्यातलं 48 48 वचन. मग असे झाले की तो पलिष्टी उठून दाविदाला गाठण्यास त्याच्याजवळ पोहोचल्यावर दावीद घाई करून त्या पलिष्ठाच्या अंगावर जायला सैन्याकडे धावला. Who has to run? कोणी धावायला होतं? Goliath has to run. गोलायतनी धावायला होतं ना. But see, that is the difference between the world and you. पहाच फरक आहे जगात आणि तुझ्यात. The world may be too big, जग फार And मोठं powerful. असेल कदाचित आणि सामर्थ्यवान असेल जग. but you आपलं त्याला have काय म्हणणं नाही. you have a powerful अरे God. पण तुझ्याकडे सामर्थ्यवान देव आहे ना. You may look small, but you are very powerful. तू दिसायला लहान असशील पण तू सामर्थ्यवान असशील ना. Amen. आमेन. Whatever you tolerate in your life, तुझ्या जीवनात जे काही तू सहन करतोस it has the capacity to grow त्या सगळ्यामध्ये वाढायची क्षमता आहे and overwhelm you. आणि त्यातनं तुला आश्चर्याचे धक्के बसायची क्षमता आहे. Every time you tolerate, the devil becomes bigger. ज्या दरवेळेला तू त्याला सहन करून घेणार तर सैतान मोठाच होणार. Yes. Don't tolerate him. सैतानाला सहन नका करू. Let him know who you are in Christ. सैतानाला लगेच ऑन द स्पॉट सांगून द्यायचं की ख्रिस्तात तू कोण आहेस. If you tolerate mediocrity, तू जर सैतानासमोर मध्यमता सहन केली that is what will characterize your life. तर बस त्याच्यातच तुझं चारित्र्य तसंच घडणार आहे मग. Amen. आमेन. If you are a person who takes what is rightfully yours in the name of Jesus, you will get it. तू जर असा माणूस असशील की योग्यतेनं येशूंच्या नावात जे तुझं आहे ते तू घेतलं तर तुला ते मिळणार. And for that you have to get out of your comfort zone. आणि त्याच्यासाठी तुला तुझा आरामदायक झोन सोडावा लागेल. And you have to do sometimes unusual things. आणि कधी कधी अशी काही कामं करावी लागतील जी साधारणतः तू कधी करत नाहीस. See, David ran.
दावीद धावला. I mean, a person who is small will not run. जो माणूस लहान असतो To तो fight. धावत नाही भांडायला. ज्याला माहितीये मी छोटा आहे तो कशाला धावायला, भांडायला आणि युद्ध करायला पहिला धावत जाईल. But we as believers, we have to do sometimes unusual पण things. कधी कधी बिलीवर या नात्यानं आपल्याला असाधारण कामं करायला हवी आहे. Because life will not give you what you want. कारण जीवन तुला जे हवंय ते देणार नाही नेहमी. But what you demand, life will give. पण तू जे हक्काने मागशील ते जीवन तुला देईल. Yes, the kingdom of heaven lacks violence. म्हणून तर लिहिलंय ना, स्वर्गाच्या राज्यात हिंसा कमी And पडते violent take it by force. आणि जे हिंसा करून घेतात ते घेतातच. मग Demand it from the devil. तुम्ही सैतानाकडून हक्काने मागा की हे माझं आहे, खबरदार हात लावला तर माझ्या नादी लागायला यायचं नाही, गेट आउट. Amen. असं सैतानाला म्हणायचं असतं. आपसात असं नाही बोलायचं. Goliath was challenging the children of Israel every day. गोलायत येऊन येऊन इस्रायली लोकांना रोज आव्हानं टाकत होता. No person could dare accept that challenge. एका माणसामध्ये हिंमत येईना ते आव्हान स्वीकारायची, पण एका माणसात आली. Everyone was limited. सगळे अगदी मर्यादित होते, त्यांच्यात हिंमतच नाही ते स्वीकारायची. They were all on their knees before this one man. आणि सगळे गुडघे टेकून होते या एका माणसाच्या समोर. David came right then at the camp. दावीद तर धावत आला मग तिथे त्या छावणीमध्ये He heard the challenge. आणि त्याने ते आव्हान ऐकलं. He immediately decided लगेच दाविदांनी ठरवलं, to put an end to this siege against God's people. या सगळ्याला मी अंत आणणार आहे का, देवाच्या लोकांविरुद्ध हा जो कोणी उभा राहिला याचा मी अंत करणार आहे. As far as David was concerned, आणि जोर दाविदाचा प्रश्न होता ना, Israel has lost so much of the favor. इस्रायलचा एवढा अनुग्रह कृपा गेलेली होती. Why? का? Because they were fearing. कारण की Fearing. इस्रायली घाबरलेले होते. If you fear, God cannot do anything for तुम्ही you. जसं घाबरून बसला तर देव तुमच्यासाठी काही नाही करू It शकत. is time to take back your lost territory. असं घाबरायचं नाही. आपले गेलेले प्रांत परत घ्यायची आता It वेळ is आहे. time to stand in the name of Jesus. येशूंच्या नावात आता उभं राहायची वेळ. तुम्ही घाबरून पळून काय चाललाय. Goliath was in charge for a long time. आणि गोलायत ताबा घेऊन होता बऱ्याच काळापासून. 40 days he was challenging. 40 दिवस येऊन येऊन आव्हान टाकत होता तो इस्रायल समोर. It was time for the power to shift. तर आता सामर्थ्य दुसऱ्यांच्या हातात जायची वेळ आली. Amen. आमेन. Power has to change hands. सामर्थ्याचा हात बदलायला हवा. Now the power has to come in God's children's hands. आता सामर्थ्य देवाच्या लोकांच्या हातात यायला हवं. For many years the devil was pressing us down. अनेक वर्ष सैतान आपल्याला दाबतच आलाय. Amen. आमेन. But today आज मात्र we have to run towards our Goliath. आपण आपल्या गोलायतकडे धावायचं. Not run away from him, run towards him. आपापल्या गोलायतपासून पळून जाऊ नका, तर आपल्या गोलायतकडे धावत जा. Don't get frightened. आणि भिवू नका. Run towards your challenge, obtain victory. आपल्या आव्हानांकडे धावत जा आणि विजय घ्या. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God has to give it to you. अरे देवाने ते तुला द्यायलाच हवंय. He will give it to you. देव तुला देणार. David defeated Goliath just like आणि that. दाविदाने गोलातला असं हरवलं. हे जे असतं ना असं हरवलं. So fast. इतकं पटकन. Praise God. आमेन. So don't be scared. तर घाबरायचं नाही. Go through the challenges. आव्हान आलंय, आव्हानातनं जा. There is the effectual door waiting for you. प्रभावशाली दार तुझी वाट बघत आहे It will open up आणि ते दार उघडणार and you will be blessed. आणि तू आशीर्वादित In the होणार. matchless name of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या महान अवर्णनीय नावात हे सगळं होणार. Amen and amen. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Father. धन्यवाद. Let people mock at you. तर लोकांनी Let तुमची people निंदा केली laugh तर at करू you. दे. लोक तुम्हाला बघून हसले तर हसू दे. Some of them are placed purposely by the devil काही लोकांना सैतान मुद्दामून असं आणून ठेवतो आपल्या समोर, so that you don't get your blessings. म्हणजे मग आपल्याला आपले आशीर्वाद मिळत नाहीत ना, कारण ते आपल्याला उस्कवतात. मग आपल्याला राग येतो, मग आपल्याला टेन्शन येतं, मग आपण रुसतो, फुकतो वगैरे वगैरे. Don't start justifying yourself before them. लोकांसमोर स्वतःचं न्यायीकरण करू नका. नाही नाही, लेकिन मी बरोबर होते ना, त्यांनी असं कसं केलं ना. Forget it all. जाऊ दे ना, सगळं सोडून द्या. My विसरून God जा. is with me. देव माझ्या सोबत आहे. I am at the edge of my मी breakthrough. माझ्या नवीन कोऱ्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे. Every time दरवेळेला I took a step to advance the church, जेव्हा केव्हा मी चर्चच्या प्रगतीचं पाऊल उचललंय, there were challenges. आव्हान आलंच माझ्या आयुष्यात. I mean, you have your personal challenges. तुमची तर सगळी पर्सनल आणि व्यक्तिगत आव्हानं असतात. I have personal challenges plus kingdom माझी challenges. तर पर्सनल व्यक्तिगत पण आव्हान आहेत आणि देवाच्या राज्याची पण माझ्यावर आव्हान आहेत. So here is the experienced person talking to you. तर एक अनुभवी माणूस तुमच्याशी बोलतोय म्हणून माझं म्हणणं स्वीकारा. मी didn't- नवशिक्या नाहीये.
I've been walking with the Lord for many years. 35 वर्ष झाली बेटा, लग्नाला 37, सेवेला 35. Seen many challenges. खूप सारी आव्हानं पाहिली. Accepted it all in the name सगळं of स्वीकारलं Jesus. येशूंच्या नावात And reached my goal. आणि माझ्या ध्येयापर्यंत मी पोहोचलो. Amen. आमेन. Doesn't mean that the challenges are over. याचा अर्थ असा नाही की आता पुढे आव्हानं संपली आणि आव्हानं येणार नाहीत. It will come. आव्हानं ते येणार, ते आयुष्याला बांधलेलं आहे. But I'm ready पण मी तयार आहे. because my God is with me. माझी तयारी आहे कारण माझा देव तयार आहे. My lifter of head has come. माझा मस्तक उंच करणारा देव माझ्याकडे आलेला आहे. He has lifted up my head. त्याने माझं मस्तक उंच केलेलं आहे. I will not put my head मी down. नाही माझं मस्तक असं झुकवणार. Praise God. देवाला धन्यवाद. Be confident, people. विश्वासाने राहा लोकांनो. Even in your misery, be confident. त्रासांमध्ये सुद्धा विश्वासाने राहायला हरकत नाही. Even in your poverty, let your head be lifted up. दारिद्र्यामध्ये सुद्धा डोकी जरा वरच असू दे. Because कारण God is going to remove you out of देव it त्या all. दारिद्र्यातनं तुला बाहेर काढणार आहे ना. Praise God. देवाला धन्यवाद. It's not what you have, it is who you have. तुझ्याकडे That makes काय the आहे? difference. तुझ्याकडे काय आहे त्यांनी काही फरक पडत नाही. तुझ्याकडे कोण आहे त्यांनी सगळा फरक पडतो. Jesus is with me. कोण आहे तुझ्याकडे? तुझ्याकडे येशू आहे That makes me great. आणि त्यामुळे मी महान बनतो. That gives me confidence. त्याच्यामुळे मला विश्वास येतो. Praise God. देवाला A धन्यवाद. person who is going to heaven will always be confident. आणि जो कोणी व्यक्ती स्वर्गाकडे चाललाय तो नेहमी विश्वासानेच भरलेला असणार. Amen. ऑन माय वे टू हेवन आय शॅल नॉट बी मूव्ड. A person who is born again will be very confident. जो व्यक्ती नवीन जन्म झालेला असतो ना तो विश्वासाने ओतप्रोत भरलेला असतो. Because our names are written in the Lamb book of हा, life. आपली नावं जीवनी पुस्तकात लिहिलेली आहेत. Now, do you know if somebody asks your name, तुम्हाला ठाऊक आहे, समजा कोणी तुमचं नाव विचारलं, what is your name? तुझं नाव काय? Peter. पीटर. Okay, ओके, Peter. पीटर. That means that person now has come to know your name. याचा अर्थ त्या माणसाला तुझं नाव आता कळलंय. If our names are written in the Lamb book of life, तसं आपली नावं जर जीवनी पुस्तकात लिहिलेली आहेत, that means Jesus knows your name. याचा अर्थ येशूंना तुझं नाव कळलेलं आहे. Finished. येशूंना कळलेलं आहे. He knows my name. येशूंना माझं नाव माहित आहे, कळलेलं आहे. And so he is with me then. तर येशू माझ्या सोबत आहे मग. Praise God. आहे की नाही? देवाला Let us- धन्यवाद. Let us worship the मग आता Lord. देवाची आराधना करायची का? Come on. प्रभूचे आभार, धन्यवाद. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. तेरे शत्रु का निशाना Amen. तुझ पर होगा ना सफल. तेरा रचने वाला तुझ पर Yes. रखता है अपनी नजर. तेरा रचने वाला तुझ पर Yes. रखता है अपनी नजर. गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. Yes. गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. आए तुझे जो मिटाए Yes. वे शस्त्र होंगे बेअसर. आए तुझे जो मिटाने वे शस्त्र होंगे बेअसर. आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल. आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल. गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. तुझे आभार स्वामी राजा. Father, धन्यवाद. I know प्रभू मला ठाऊक आहे there are many waiting
at the edge of breakthrough. अनेक जण आपल्या नवीन कोऱ्या सुरुवातीच्या उंबरठ्यापाशी आहेत. And the attack has वाट increased. बघतात आणि हल्ले खूप झालेत. Opposition has increased. विरोध सुद्धा वाढत आहे. Insult has अपमान increased. फार होत आहेत. Provocation has increased. उस्कवलं जात आहे त्यांना सारखं सारखं. Some of them त्यांच्यातले काही जण are almost ready to give up. जवळजवळ हार मानायला तयार आहेत. But पण they know it is an effectual door. त्यांना कळलंय की हे प्रभावशाली दार आहे And they don't need to give up. आणि त्यांनी हार मानायची गरज नाही हे त्यांना कुठेतरी कळलंय. But they want your grace. पण त्यांना तुझ्या कृपेची गरज आहे. Let your grace come mightily upon तुझी them. कृपा महान रीतीनं त्यांच्यावर Let येऊ दे. them hold on for some more time. आणि काही वेळ त्यांना तग धरून The Lord says, hold on for some more प्रभू time. म्हणत आहे अजून थोडा वेळ तग धरून And I'm थांब. coming. आणि मी येत आहे. I'm coming with प्रभू your म्हणतोय मी blessing. येत आहे. मी I'm आशीर्वाद coming घेऊन with येत a आहे. reward. मी येत आहे. प्रतिफळ घेऊन मी येत I'm आहे. coming with that healing. मी आरोग्य घेऊन येत आहे. Don't give up. तू हार मानू नको. Don't go back. तू नको मागे वळू. Don't go back. हार मानू नको. Don't मागे put your पडू head नको. down. डोकं खाली लवू नको. Raise your head. हा डोकं वर कर. Trust on me. मस्तक उंच कर. I'm माझ्यावर going to विश्वास do a ठेव. miracle. मी चमत्कार करणार आहे. You have been waiting for. तू वाट बघत आहेस ना. And I will quicken it for you. तो चमत्कार मी पटकन करणार आहे. I will quicken it for you in the name of पटकन मी ते Jesus. कार्य येशूंच्या नावात It's तुझ्यासाठी going to करणार. happen. असं घडणार आहे. Every devil सैतान of giving up spirit, हार मानायचा सैतानी आत्मा I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या Leave. नावात. Sound. In Jesus' name. Get out in the name of Jesus. Some of you are shattered. येशूंच्या नावात काही लोक तुमच्यात Some of you are crying. म्हणजे तुमच्यातले काही लोक ना असे विखरून In the रडतात. morning, the Lord told me पहाटे पहाटे आज देव मला म्हणाला that this is the message you give to my आजचा हा people. उपदेश आहे तू आज हे बोलायचं. Because some people are about to give up at the edge of breakthrough. कारण काही लोक ना अगदी उंबरठ्यावर हार मानायच्या बेतात आहेत. So you have to comfort them, he तर तू said. त्या लोकांचं सांत्वन करायचं असं येशू So मला आज here म्हणाले. I'm standing to comfort you. तर बघा इथे मी तुमच्या समोर उभा आहे तुमचं सांत्वन करत. My children, माझ्या मुलांनो do not give up. हार मानू नका. You have walked a long distance. अरे किती सारा प्रवास तू ऑलरेडी केलायस. Your steadfastness is appreciated. तुझी स्थिरता आणि सातत्य कौतुकास्पद आहे. I appreciate your मी steadfastness. कौतुक करतो तुझ्या स्थिरतेचं आणि सातत्याचं. You faced many insults. अनेक अपमान तू आजपर्यंत सोसलेले You आहेत. did not give up. आणि हार मानलेली नाहीयेस. And you are there. आणि इथवर तू आलायस. You are at that door. आता त्या दारापाशी आलायस. Don't give up. नको ना हार मानू. My child, don't give up. माझ्या मुला नको ना My हार मानू. God is going to do a new. माझा देव तुझ्यासाठी चमत्कार He करेल. will do it for you. माझा देव तुझ्यासाठी He करेल. will give you a testimony. माझा देव तुला साक्ष देईल. And you will have a testimony. आणि साक्ष तुला मिळेल. And you will testify आणि तू येऊन साक्ष देशील. how opposition increased at the edge of breakthrough. उंबरठ्यापाशी येऊन विरोध कसा वाढला. But पण you stuck on. तू मात्र धरून राहिला. And that door suddenly opened for आणि ते you. दार अचानक तुझ्यासाठी उघडलं. Because कारण it is called an effectual door. त्याला प्रभावशाली दार असं नाव आहे. Even as you started the journey, that was called an effectual door. जेव्हा तू प्रवास सुरू केला ना त्याला सुद्धा प्रभावशाली दारच म्हटलेलं आहे. Even in the middle of your journey, that was called an effectual door. प्रवासादरम्यान सुद्धा प्रभावशाली दारच त्याला म्हटलंय. Even now at the edge of breakthrough, it is called an effectual door. आणि आता नवीन कोऱ्या सुरुवातीच्या उंबरठ्याला पण त्याला प्रभावशाली दार असंच नाव आहे. Some time is needed थोडासा वेळ दे. and it will happen. थोडा टाइम दे बेटा. थोडा टाइम दे. होगा जरूर Thank you, होगा. Father. धन्यवाद. Thank you for answering the prayers. प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद स्वामी राजा. I know my people are receiving it. मला माहित आहे माझ्या लोकांना मिळत आहे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise आमेन. God. आमेन. देवाला धन्यवाद. Amen. देवाला धन्यवाद. Something good is happening now. काहीतरी चांगलं आता घडत आहे. Believe it in your heart हृदयात विश्वास ठेवा and receive it by faith. आणि विश्वासाने स्वीकारा. Praise God. Please be seated. आमेन. सगळ्यांनी खाली बसून घ्या. दानार्पणाची वेळ आहे. त्यानंतर प्रभू भोजन सुद्धा आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपल्या जागी खाली बसून घ्या. विजय हुआ विजय हुआ यीशु मेरा विजय हुआ विजय हुआ विजय हुआ यीशु मेरा
शैतान का सामना करो भागेगा, वो तो पहले से हारा हुआ, वो तो पहले से हारा हुआ। शैतान का सामना करो भागेगा, शैतान का सामना करो भागेगा, शैतान का सामना करो भागेगा, वो तो पहले से हारा हुआ, वो तो पहले से हारा हुआ। यीशु का नाम लो, यीशु का नाम लो, आमेन आमेन। यीशु का नाम लो, यीशु 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 का नाम लो भागेगा, वो तो पहले से हारा हुआ, वो तो पहले से हारा। यीशु की स्तुति करो, यीशु की स्तुति करो भागेगा, हालेलुया। धन्यवाद, तुझे आभार दे बाप्पा, तुझी स्तुती करतो। महिमा गौरव सन्मान तुझ्या पवित्र नामाला, हालेलुया हालेलुया। धन्यवाद दे बाप्पा, धन्यवाद स्वामी राजा, तुझे आभार। आमेन। यीशु की जय बोलो भागेगा, आमेन। जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार। वो तो पहले से हारा हुआ, शैतान पहले से हारा हुआ। यीशु से प्रार्थना करो ओ हालेलुया, यीशु से प्रार्थना करो भागेगा, आमेन। यीशु से प्रार्थना करो भागेगा, वो तो पहले से हारा हुआ, आमेन। वो तो पहले से हारा। जय बोलो यीशु मसीह की जय बोलो, बोलो गाओ, आमेन। वनस्पति आदर, हालेलुया। जय जयकार करो, उसको गौरव दो, उसको महिमा दो। ऊपर आना है, ऊपर देखना है, ये करना पड़ेगा, हालेलुया। करावा शंदरो, यस आमेन। यीशु मसीहा की जय। अंधे को आंखें दी यीशु ने, अंधे को आंखें दिया यीशु ने, गाओ, रिपीट। को आंखें दिया यीशु ने, लंगड़ों को चलाया यीशु ने, रिपीट रिपीट कम ऑन। ओ अंधों को आंखें दिया यीशु ने, अंधों को आंखें दिया यीशु ने, ओ लंगड़ों को चलाया यीशु कम ऑन ने। एवरीबॉडी। इसके जगह तो बोलो, हालेलुया, यीशु मसीहा की जय बोलो, आमेन। जय बोलो, यीशु मसीहा की जय आमेन, हालेलुया, बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, ओ यीशु मसीहा की जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, बोलो जय 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 जय, यीशु मसीहा की जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, मिलके यीशु मसीहा की जय बोलो, यीशु मसीहा की जय सबके जय बोलो, हालेलुया, यीशु मसीहा की जय बोलो, आमेन। जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो। आमेन। Praise the Lord. Hallelujah. After having a wonderful word of God, let us now have breaking of bread. आणि सुंदरशा वचनानंतर आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेऊया. Thank you, Father. धन्यवाद पित्या. Let us remember our precious Lord Jesus Christ during the Last Supper. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची आपण यावेळेला आठवण करूया ज्यावेळेस त्यांनी शेवटचं भोजन घेतलं. He made an unshakable and eternal covenant for everyone who will believe in him. आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवणार आहे त्याच्यासाठी त्यांनी न हलणारा असा एक करार स्थापित केला. By the stripes he bore,
we are healed, आणि and by त्याने- his shed blood we are cleansed. आणि त्याने खाल्लेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे आणि त्याने त्याच्या सांडलेल्या रक्ताने आपल्या पापांची क्षमा आपल्याला झाली आहे. Amen. हालेलुया. So as we partake of this communion तर आपण या प्रभू भोजनामध्ये भाग घेत as असताना one body in Christ, ख्रिस्तामधलं एक शरीर या नात्याने let us have hope that Jesus is always with us, आमेन हा विश्वास बाळगूया की येशू नेहमी आपल्या बरोबर उपस्थित आहे and he is very present help in the times of trouble. आणि तो दर वेळेला आपल्या संकटामध्ये आपल्यासाठी तो उपस्थित अशी मदत आहे. Amen. हालेलुया. For I received from the Lord that which I also delivered to you. 1 Corinthians 11:23 to 26. पहिले करिंथ 11:23 पुढे. For I received from the Lord which I also delivered to you, that the Lord Jesus Christ on the same night in which he was betrayed took bread, and when he has given thanks, he broke it and said, "Take, eat, this is my body which is broken for you. Do this in remembrance of me." 1 करिंथ 11:23 आणि 24. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासाठी सांगून दिले, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकारस्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death till he comes." त्याचप्रमाणे तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितकेंदा तुम्ही हा पिता तितकेंदा माझ्या आठवणीसाठी हे करा. कारण जितकेंदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकेंदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रगट करून दाखवता. Now let us partake of this one bread and wine. आणि आपण या वेळेला आपण या भाकरीमधून खाऊया आणि या प्याल्यामधून पिऊया. Thank you, Jesus. Thank you, Lord. Jesus has conquered sin and death. Jesus has conquered sin and death. Jesus has conquered. Jesus has conquered. Jesus has conquered sin and death. Jesus is risen from the dead. Jesus is risen from the dead. Jesus is risen. Jesus is risen. Jesus is risen from the dead. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah to the Lord.
प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for dying on the cross for us. प्रभू आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती तू मरण सोसलंस म्हणून धन्यवाद. Lord, thank you for the Gethsemane, Lord, that you shed your drops from the brow. आणि drops of परमेश्वरा त्या गेत्सेमनीच्या बागेमध्ये प्रभू तुझ्या कपाळावरून परमेश्वरा ते घामाचे थेंब प्रभू रक्ताप्रमाणे पडले त्यासाठी धन्यवाद. blood. Every stripe which was hit on your back, Lord. आणि प्रभू प्रत्येक एक फटका जो तुझ्या पाठीवर पडला प्रभू त्याद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालं आहे. Our mind, our body is healed. प्रभू आमचं मन आमचं शरीर परमेश्वरा तुझ्या आरोग्याने भरलेलं आहे. We receive that healing. प्रभू ते आरोग्य आम्ही स्वीकारतो. Even we cleanse every sin we have done by प्रभू the blood of Jesus. प्रभू येशू तुझ्या रक्ताने आम्ही केलेल्या सर्व पापांची आम्ही स्वतःला क्षमा मागतो. Lord, we have taken this in worthy manner. प्रभू या सर्व तुझ्या लेकरांनी प्रभू योग्य रीतीने परमेश्वरा हे प्रभू भोजनामध्ये भाग घेतलेला So we आहे. pray for the blessing which is there in the cup of blessings. आणि परमेश्वरा या प्याल्यावरती आणि परमेश्वर या भाकरीवरतीचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आम्ही मागतो प्रभू तुझ्या लोकांसाठी. Thank you for the new covenant. प्रभू या नवीन करारासाठी तुझे आभार Thank you for your resurrection. आणि तुझ्या पुनरुत्थानासाठी धन्यवाद. Thank you for your Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्यासाठी तुझे आभार. So today we all church can say, आणि आज आम्ही पूर्ण चर्च हे गाऊ शकतो. "O death, where is your sting? हे मरणा तुझी नांगी कोठे आहे. O Hades, where is your victory? हे कबरे तुझं शक्ती कुठे तुझी शक्ती कोठे आहे. For death is swallowed up in victory कारण जे मरण आहे त्याच्यावरती विजय मिळवला गेलेला आहे. by Jesus Christ." माझ्या येशूने विजय मिळवलेला Thank you, आहे. Lord, for dying on the धन्यवाद cross. प्रभू तू त्या वधस्तंभावरचं मरण सहन केलंस. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen. आमेन. आमेन. Today's breaking of bread is sponsored by Sister Dipali Sonawne and family. आणि दीपाली सोनवणे आणि फॅमिली या कुटुंबाने आजचं प्रभुनाचं आयोजन केलेलं आहे. Let us pray for them. आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. Lord, we thank you for Sister Dipali Sonawne and all the people, all the family members. आणि प्रभू दीपाली सोनवणे प्रभू या बहिणीसाठी प्रभू आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबासाठी आम्ही तुझे आभार मानतो. Lord, with a willing heart, Lord, she has given this offering, Lord. आणि परमेश्वरा पूर्ण हृदयाने परमेश्वरा ह्याची परमेश्वरा त्यांनी योजना करून प्रभू त्यांनी पुढे येऊन परमेश्वरा हातभार लावलेला आहे. Whatever they put in this good ground, they will receive the harvest. आणि परमेश्वर या चांगल्या जमिनीवरती प्रभू जे काही त्यांनी पेरलेलं आहे त्याचं उत्तम फळ त्यांना मिळेल. Because I know this is a very good ground and a fertile soil. O Master. आमेन. कारण का प्रभू आम्हाला ठाऊक आहे की ही चांगली सुपीक आणि भौगोस पीक देणारी भूमी आहे. So you bless everyone, Lord. की प्रभू तू या प्रत्येकाला Of आशीर्वादित this कर. family, O Master, या Lord. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला Visit them, तू- Lord God. आणि हीच ती वेळ आहे प्रभू You visit them. त्यांची तू आठवण कर आणि त्यांची भेट घे. And Lord, आणि प्रभू meet all their needs. त्यांच्या सर्व गरजा तू भागव. We cover the family by the blood of Jesus. आणि त्या सर्व कुटुंबाला प्रभू येशूच्या रक्ताने आम्ही कव्हर करतो. We ask for your hedge of protection around them, O आणि Master. प्रभू तुझं संरक्षण आम्ही त्यांच्या कुटुंबाभोवती मागतो. Lord, let प्रभू- their water and their food be sure on the table, O Master. प्रभू त्यांच्या मेजावरचं पाणी आणि परमेश्वर त्यांचं अन्न प्रभू हे नक्की त्यांना मिळू दे. Keep them away from every harm and danger and every evil. प्रत्येक वाईटापासून प्रत्येक नजरेपासून चुकीच्या त्यांना तू सुरक्षित ठेव. And today, as they are on the edge of that effectual door, let it be open for them. also, आमेन. Lord आणि God. प्रभू जसे ते त्यांच्या प्रभू त्या भले आणि प्रभू आनंदी देणाऱ्या दरवाजासमोर ते उभे आहेत त्या ठिकाणी प्रभू ते दरवाजे त्यांच्यासाठी उघडू दे. Thank you, Father. धन्यवाद पित्या. Keep them blessed in Jesus' name. येशूच्या नावात त्यांना तू आशीर्वादित कर. Amen. आमेन. आमेन. Let us pray for the offerings. आपण दानार्पणासाठी प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या I pray for every member who has given the offering. प्रभू प्रत्येक एका मेंबरसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू ज्यांनी हे दानार्पण दिलेलं आहे. God, you said you love a cheerful giver. प्रभू तुझं वचन सांगतं की जो संतोषाने देतो तो तुला आवडतो. Lord, every offering you have seen. प्रभू जे प्रत्येक दान या ठिकाणी टाकण्यात आलेले तू पाहिलेलं आहेस. Jesus was there seeing every offering. आणि येशू त्या ठिकाणी उपस्थित होता त्याने सर्व दानार्पण टाकणाऱ्यांना So पाहिलं. you have watched it all, O Master. आणि प्रभू हे सर्व तुझ्यासमोर उघड आहे. And you are going to bless them mightily, Father. आणि Lord प्रभू God. त्यांना तू सर्वांना आशीर्वादित करणार आहेस. Bless them 100-fold, O Master. Lord. प्रभू त्यांना 100 पटीने आशीर्वादित कर. And those also who couldn't give, Lord. आणि जे प्रभू देऊ नाही शकले पित्या Lord, let them give next time. त्यांना पुढच्या वेळेला देण्यास That they तू may be शक्ती दे. blessed by you, O Father, Lord. God. यासाठी की प्रभू तुझ्याकडून येणारे आशीर्वाद त्यांना देखील मिळावे. And let this money collected be used for your glory and for your आणि हे honor. दान अर्पण प्रभू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी वापरलं जाऊ दे. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. Thank you, Jesus. हालेलुया. Amen.
The joy of Christmas has begun. Amen. हालेलुया. ख्रिसमसचा आनंद सुरू झालेला आहे And let your joy keep increasing day by day, आणि तुमचा आनंद असाच वाढत राहू द्या. because the days are getting closer for Christmas. आणि ख्रिसमसचे जे दिवस आहेत नाताळचे जवळ येत आहेत. We have a few announcements for you. आणि काही महत्त्वाच्या सूचना आहेत तुमच्यासाठी. The second audition for Christmas will be held today, right after the church service. आणि दुसरं जे ऑडिशन आहे चर्चचं ते आज सभा संपल्यानंतर घेतलं जाईल. Please note, we are not accepting any groups from today. आणि आजपासून जे दुसरं ग्रुप येतील त्यांना स्वीकृती मिळणार नाहीये. All the groups in today's auditions will be the final groups. आणि जे काही ऑडिशनमध्ये जे ग्रुप आज असतील उपस्थित तेच फायनल ऑडिशन असेल. The entire month of December, we're wearing all the Christmas colors. आणि तुम्हाला जसं ठाऊक आहे आपल्या पूर्ण ख्रिसमसचा जो महिना आहे डिसेंबरचा आपण वेगवेगळे ड्रेस कोड्स ठेवलेले आहेत कलरचे. Today we are wearing red. आजचा जो रविवार आहे आपण लाल कलर घातलेला आहे. Next Sunday we're wearing white. आणि पुढच्या रविवारी आपण पांढरा रंग घालणार आहोत. So please make sure that you come in the right color. आणि काळजी घ्या की तुम्ही पुढच्या रविवारी तो कलर घालून त्या कलरचे कपडे घालून तुम्ही आलेले असाल. And on 17 December, आणि 17 डिसेंबर रोजी we'll be wearing green. आणि त्यावेळेस आपण हिरवा रंग आपण घालणार आहोत. So next Sunday is white, आणि पुढचा रविवार हा व्हाईट कलरचा आहे. and the following Sunday is red. It's आणि green. त्याच्यानंतरचा जो रविवार आहे त्याच्या वेळेला आपण हिरवा कलर घालणार आहोत. Next Sunday we will be celebrating Pastor Jayashree's birthday. आणि येणाऱ्या रविवारी आपले पास्टर जयश्री आहेत त्यांचा आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. So let us come with joy in our hearts आणि आपल्या हृदयामध्ये भरपूर आनंद असा घेऊन आपण येऊया. to bless Pastor Jayashri. यासाठी की आपण पास्टर जयश्री यांना आशीर्वाद असं ठरवू. On that day, let's shower her with all our love and all our blessings. आणि त्या दिवशी विशेष करून आपलं सर्व प्रेम आणि आशीर्वाद त्याची वर्षाव आपण त्यांच्यावरती करूया. And let's come together as a church and ask God to give His choicest blessings upon her आणि life. आपण पूर्ण चर्च एकत्र मिळून येऊ आणि प्रभू येशूकडे त्याचे निवडक असे आशीर्वाद त्यांच्यासाठी मागूया. As we announced last week, आणि जसं आपण मागच्या आठवड्यात सांगितलं a team from our church will be visiting an orphanage आणि एक अनाथाश्रमाला आपल्या चर्चची एक टीम जाऊन व्हिजिट करणार आहे. and we'll be distributing gifts to 150 girls. आणि त्या ठिकाणी असलेल्या 150 मुलींना आपण जे काही आपल्याकडे गिफ्ट्स आहेत ते आपण देणार आहोत. So if you have a burden in your heart जर तुमच्या हृदयामध्ये जर काही ओझं असेल and if you would like to donate in gifts or cash, आणि जर तुम्हाला काही वस्तूच्या स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात जर तुम्हाला देणं असेल you can visit the DM office and meet Sister Bhagyashree Gaikwad. आणि सिस्टर भाग्यश्री गायकाड यांना तुम्ही डीएम ऑफिसमध्ये येऊन भेटू शकता. We'll be having the Christmas midnight service on 24th December आणि 24 तारखेला मध्यरात्रीची सभा असणार आहे. at 8 p.m. 8 वाजता चालू होणार आहे So ती. kindly make a note of that as well. तर ह्याची कृपया करून सर्वांनी नोंद घ्यावी. On 25th December, आणि 25 डिसेंबर रोजी we'll be conducting the Christmas service आणि ख्रिसमसची मेन सभा होणार आहे at 3 p.m. 3 वाजल्याच्या पुढे. And 31st December, आणि 31 तारखेला we'll be having the New Year midnight service आणि नवीन वर्षाची मध्यरात्रीची सभा असणार आहे. at 8 p.m. 8च्या पुढे असणार आहे. Please note, आणि याची तुम्ही कृपया करून नोंद घ्यावी. since 24th December and 31st December is a Sunday, आणि 24 आणि 31 डिसेंबर जे आहे ते रविवारी येत असल्यामुळे we will not be conducting the Sunday morning service at 10 a.m. आणि रविवारची जी सकाळची उपासना आहे ती होणार नाही आहे. We will just be having one service that is 8 p.m. on both the Sundays. आणि दोन्ही रविवारी जी एकच सभा घेतली जाईल ती म्हणजे संध्याकाळी 8च्या नंतर. On Monday, आणि सोमवारच्या दिवशी 1st January, we'll be having the New Year service आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाची सभा घेतली जाईल at 6:30 p.m. in the evening. आणि संध्याकाळी 6:30च्या पुढे ती असेल. Please note that the 1st January service will be at 6:30 p.m. आणि कृपया करून नोंद घ्यावी की 1 जानेवारीची जी सभा आहे ती 6:30 वाजता असणार आहे. And the service will be conducted by Pastor Peter himself. आणि जी सभा आहे आपले पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री हे चालवणार आहेत. All of this information is available at the porch. आणि या सर्व बाबतीची जी सूचना आहे ती पोर्चमध्ये अवेलेबल आहे. So kindly tell each other, tell your friends, everyone to kindly be there for these services. आणि यासाठी तुमचे जे मित्र परिवार आहेत त्यांना तुम्ही या सर्व गोष्टींची माहिती देऊ शकता. Amen. हालेलुया. I request Pastor Peter, Pastor Jayashri to give the final benediction. आणि मी पास्टर पीटर पास्टर जयश्रीला विनंती करेन की त्यांनी येऊन शेवटचं आशीर्वचन द्यावं. There are some more souls that have gone to be with the Lord also. अजून असे काही लोक आहेत, जीव आहेत जे प्रभूकडे राहायला गेलेले आहेत. Brother Baban Khude, ब्रदर बबन खुडे they have been in आणि our हा- church for many, many years. जो खुडे परिवार आहे ना तो आपल्या चर्चमध्ये खूप खूप वर्षांपासून येतो. I still remember Sister Khude, they used to sell fish. मला अजूनही आठवतं या खुडे बहिणी मासे विकायच्या. दोघी बहिणी पुढे बसल्यात बघा या निर्मला खुडे आणि त्यांच्या शेजारची त्यांची बहीण. And we used to have a strong prayer group. रेंजलमध्ये मासे विकायच्या त्या आणि इतका आमचा प्रार्थनेचा स्ट्रॉंग ग्रुप होता ना त्या काळात. Praise God. And then we have Gunarajan Ramaswamy, he also has passed away. गुणराजन रामस्वामी ब्रदर सुद्धा प्रभूकडे राहायला गेलेले आहेत. Sister Elizabeth Elizabeth Joseph. Joseph, आणि एलिझाबेथ जोझफ that is म्हणजे लीनाच्या Lina's आई. mother.
लीना सिस्टर आहेत ना आपल्या संडे स्कूलमध्ये ज्या असतात, त्यांची आई प्रभूकडे राहायला गेलेली आहे. She was a nurse त्या नर्स होत्या. in Cantonment Hospital. खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये हा परिवार सुद्धा खूप वर्षांपासून आपल्या सोबत आहे. And we used to get together and pray, and she was also आम्ही a part एकत्र of it. जमून प्रार्थना करायचो, त्याच्यामध्ये त्याही भाग घ्यायच्या. Praise God. देवाला Thank you, धन्यवाद. Jesus. Lord, I pray for these families that you comfort them, प्रभू, मी या सगळ्या परिवारांसाठी प्रार्थना करतो की तू त्यांचं सांत्वन कर. heal their broken hearts. त्यांची हृदय आज तुटलेली आहेत, त्यांना आरोग्य दे. Even with their losses, they are still here in the church. आणि जरी आज त्यांचं नुकसान झालेलं आहे तरी सुद्धा ते चर्चमध्ये येऊन बसलेले आहेत. They love you. त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. I pray you strengthen them मी प्रार्थना करतो तू त्यांना ताकद दे and help them, Lord, in all things. आणि सहाय्य कर त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Lord, I also pray for the whole church. प्रभू, मी संपूर्ण चर्चसाठी सुद्धा प्रार्थना करतो. Let your gracious hand be on their lives. तुझा कृपाळू हात सगळ्यांवर असू दे. Strengthen them to be steadfast, Lord, शक्ती दे त्यांना की सातत्याने स्थिरतेनं त्यांनी राहावं, that through all challenges of life, की आयुष्याच्या सगळ्या आव्हानांमध्ये they will face it boldly, सगळ्या आव्हानांना त्यांनी धाडसाने तोंड द्यावं. because we know life is not fair. का आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जीवन न्याय देत नाही, But if we are faithful to God, पण जर देवाशी आपण विश्वासू राहिलो we will receive our payday. तर आपल्याला वेतनाचा दिवस येणार. We will receive our gifts. नक्कीच आपल्याला त्याचा मोबदला आणि दान देणग्या We मिळणार. are going to receive our नक्कीच blessings. आशीर्वाद मिळणार. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Bless all of them. सगळ्यांना आशीर्वादित कर. Let your gracious hand be on their lives, कृपाळू हा सगळ्यांच्या जीवनावर असू दे and let them go home आणि rejoicing. सगळे आनंदाने घरी जाऊ दे. Because this is Christmas season. कारण सगळे नाताळचे दिवस आहेत It आता. is joy to the world. The Lord जगाला is आनंद come. प्रभू आलेले आहेत. Thank you, Master. धन्यवाद. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. Praise God. God bless you all and good day. देवाला धन्यवाद. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. गुड डे. And for Christmas, see that you come before time. नाताळच्या ज्या काही सभा आहेत 24, 25, 31 सगळ्या सभांना थोडंसं लवकर या. Because even on Sundays we see this huge crowd. का आता रविवारी पण किती गर्दी येते ते मी नाही सांगत. तुम्ही पाठीमागे वळून बघायचं की लोक किती येतात. So on 24th it will be a very huge crowd. तर 24 तारखेला किती लोकांची गर्दी येईल त्याचा अंदाज तुम्ही लावा. So you have to come little early, तर म्हणून थोडंसं लवकर या. and God will surely bless you. देव नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen, amen. आमेन.